गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आपण बायो ट्रान्सफॉर्मेशन हा टॉपिक मागील 2 लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. आज राहिलेला जो लास्ट पार्ट आहे बायो ट्रान्सफॉर्मेशनचा, फॅक्टर्स अफेक्टिंग बायो ट्रान्सफॉर्मेशन, ते एक आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण फर्स्ट पास मेटाबॉलिझम आणि त्याचे काही कॉन्सिक्वेन्स आहेत ते एक पाहणार आहोत, आणि एक हॉफमन्स इलिमिनेशन नावाचं प्रोसेस पाहणार आहोत. तर फॅक्टर्स अफेक्टिंग बायो ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ आहे की कोणते फॅक्टर बायो ट्रान्सफॉर्मेशनला अफेक्ट करू शकतात. म्हणजे कोणते फॅक्टर्स मेटाबॉलिझम अफेक्ट करू शकतात, म्हणजे मेटाबॉलिझम वाढवू शकतात, कमी करू शकतात. तर असे फॅक्टर्स कोणते आहेत? तर बायो ट्रान्सफॉर्मेशनच्या लॉंग क्वेश्चन मध्ये जर विचारला हा प्रश्न, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. तर यामध्ये कोणकोणते फॅक्टर येतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. पहिला फॅक्टर जो येतो तो येतो एज. तर मेटाबॉलिझम हे एजवर डिपेंड आहे का? हो, एजवर ते डिपेंड असतं. कारण जर आपण एक्स्ट्रीम ऑफ एजचा विचार केला, म्हणजे न्यूबॉर्न आणि एल्डरली पीपल, तर न्यूबॉर्न मध्ये जे लिव्हरचं जे फंक्शन आहे ते फुल्ली डेव्हलप झालेलं नसतं. जे ड्रग मेटाबॉलायझिंग एन्झाईम आहे ते फुल्ली डेव्हलप, त्यांचा नंबर जो आहे तो सुरुवातीला कमी असतो. आणि त्याच्यामुळं मेटाबॉलिझम जे आहेत न्यूबॉर्न मध्ये, हे ॲव्हरेज ॲडल्ट पर्सन एजचा पर्सन जो आहे किंवा ॲडल्ट पर्सन जो आहे त्याच्यापेक्षा न्यूनेट मध्ये ड्रगचं मेटाबॉलिझम हे स्लो असतं. म्हणून जेव्हा आपण निओनेटचं डोसिंग देतो, त्यावरून ते देताना ॲडल्ट डोसवरून आपण ते कॅल्क्युलेट करणं एकदम 100% ॲक्युरेट नसतं. ओके. कारण मेटाबॉलिझम हे न्यूबॉर्नमध्ये हे थोडं स्लो कमी असतं. तसंच एजनुसार लिव्हरचं फंक्शन डिक्लाईन होतं, आणि त्यामुळं ओल्ड एजमध्येही मेटाबॉलिझम हे स्लो झालेलं असतं. तर हा पहिला फॅक्टर झाला. दुसरा फॅक्टर सेक्स. मेल आणि फिमेल मध्ये असा मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू सिग्निफिकंट डिफरन्स नाहीये. म्हणजे त्यांच्या मेल आणि फिमेल मध्ये मेटाबॉलिझम जे ड्रगचं होतं त्यात असं व्हेरिएशन सिग्निफिकंटली दिसून येत नाही. एखाद्या काही ड्रग आहेत, एखादे म्हणजे खूप कमी ड्रग आहे, त्यात थोडंफार व्हेरिएशन दिसू शकतं. त्यामध्ये समजा एक्झाम्पलच द्यायचं झालं तर अल्कोहोल. तर फिमेल आणि मेल फिमेल आणि मेल या दोघांनी जर सेम अमाऊंट ऑफ अल्कोहोल कंझ्युम केला असेल, तर एक लक्षात घ्या की when ethanol is used as a drink, the concentration achieved in women is more than men for the same amount of alcohol consumed. सेम अमाऊंट ऑफ अल्कोहोल मेल आणि फिमेलने घेतला असेल तर जे कॉन्सन्ट्रेशन अचीव होतं ब्लडमध्ये, तर फिमेलमध्ये जास्त होतो. कारण अल्कोहोल मेटाबोलायझिंग एन्झाईम जे आहेत ते फिमेलमध्ये कमी आहेत. त्यामुळे अल्कोहोलचं मेटाबॉलिझम फिमेलमध्ये मेलपेक्षा कमी होतं, आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन हे जास्त दिसतं, जास्त येतं सेम अमाऊंट ऑफ अल्कोहोल कंझ्युम केलं तर. म्हणजेच वुमेन आर मोर ससेप्टेबल टू द इफेक्ट ऑफ अल्कोहोल दॅन मेन आफ्टर सेम अमाऊंट ऑफ अल्कोहोल इज कंझ्युम. तर एज हा फॅक्टर पाहिला आपण, दुसरा सेक्स फॅक्टर पाहिला, तिसरा स्पेसिस. आता हे स्पेसिसचं व्हेरिएशन तुम्ही डॉक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये, कारण तुम्ही ॲनिमल्स रिलेटेड काही ट्रीटमेंट देत नाही. तर हे कशासाठी महत्वाचं आहे? जेव्हा फार्मॅकोलॉजिकल स्टडी जे होतात, म्हणजे क्लिनिकल ट्रायल जे होतात, त्यामध्ये ॲनिमल स्टडी पहिले होतात, आणि त्यावेळेस ॲनिमल स्टडी होत असताना ॲनिमल स्टडीचे रिझल्ट आपण ह्युमन स्टडी करताना विचारात घेतो. तर ॲनिमल्स आणि ह्युमन्स मध्ये काही व्हेरिएशन असू शकतात. ओके. आणि मेटाबॉलिझम मध्ये असं व्हेरिएशन दिसून आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, जर रॅबिटचा विचार केला, तर रॅबिट मध्ये ॲट्रोपिन नावाचा ड्रग जो आहे तो फास्ट मेटाबोलाइज होतो. कारण ॲट्रोपिनचं मेटाबॉलिझम ज्या एन्झाईमने होतं, ॲट्रोपिन इस्टरेज, हे हाय क्वांटिटीमध्ये रॅबिट्स मध्ये प्रेझेंट असतं. मग
तो पॉइंट आपण ॲट्रोपिनचे इफेक्ट रॅबिटवर पाहताना विचारात घेतला पाहिजे. बार्बिच्युरेटचा जर विचार केला, बार्बिच्युरेट म्हणजे फिनोबार्बिटॉन, पेंटोबार्बिटॉन, थायोपेंटॉन, सोडियम, हे सगळे बार्बिच्युरेट आहे. त्याचा जर विचार केला तर माईसमध्ये त्याचं मेटाबॉलिझम फास्ट होतं, फॉलोड त्यानंतर त्यापेक्षा कमी रेटनी मेटाबॉलिझम रॅट्समध्ये होतं, त्याच्यापेक्षा कमी मेटाबॉलिझम किंवा स्लो होतं मेटाबॉलिझम डॉग्स आणि ह्युमन्समध्ये. म्हणजे स्पेसिसमध्ये पण डिफरन्स आहे. काही स्पेसिसमध्ये एखाद्या ड्रगचं मेटाबॉलिझम फास्ट होतं, एखाद्या स्पेसिसमध्ये ते स्लो पण होतं. तर रॅबिटचं एक्झाम्पल आपण लक्षात घेतलंय ॲट्रोपिन साठी, आणि बार्बिच्युरेटचे एक्झाम्पल पण आता मी डिस्कस केले. तर एक्झाम मध्ये हे तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त हे फॅक्टर इन्युमरेट जरी केले तरी मोर दॅन इनफ आहे. रेशियल डिफरन्स आहेत का? येस, रेशियल डिफरन्स पण मेटाबॉलिझम मध्ये आता डॉक्युमेंट झालेले आहेत. त्यामध्ये रेसचा जर विचार केला तर एक अल्कोहोलचंच एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर अल्कोहोलचंच एक्झाम्पल मी डिस्कस करत आहे, जे चायनीज पीपल आहेत. ओके, चायनीज पीपल मध्ये अल्कोहोलच्या मेटाबॉलिझम मध्ये काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आपण सुरुवातीच्या लेक्चर मध्ये बायोट्रान्सफॉर्मरच्या डिस्कस केलेलं आहे की अल्कोहोल इज मेटाबोलाइज टू अल्डिहाइड आणि अल्डिहाइड इज मेटाबोलाइज टू ऍसिड. ओके, आणि त्यासाठी अल्कोहोल डिहायड्रोजनेज एन्झाईम पहिल्या रिएक्शनला लागतं आणि दुसऱ्या रिएक्शनला अल्डिहाइड डिहायड्रोजनेज एन्झाईम लागतं. म्हणजे अल्कोहोलचा अल्डिहाइड होताना अल्कोहोल डिहायड्रोजनेज एन्झाईम आणि अल्डिहाइडचा ऍसिड होताना अल्डिहाइड डिहायड्रोजनेज एन्झाईम लागतं. ओके. ओके, तर चायनीज लोकांमध्ये असं दिसून आलं आहे की अल्डिहाइडचं जे आहे, म्हणजे अल्कोहोल दिल्यानंतर अल्डिहाइड जो आहे, ओके, तो अॅक्युमुलेट होतो. म्हणजे इथिल अल्कोहोल दिल्यानंतर ऍसिटाल्डिहाइडचं अॅक्युमुलेशन जास्त दिसून आलं, कारण अल्कोहोल डिहायड्रोजनेज जे एन्झाईम आहे चायनीज लोकांमध्ये, हे जास्त प्रमाणात आहे आणि अल्डिहाइड डिहायड्रोजनेज एन्झाईम हे कमी प्रमाणात आहे. मग ह्या गोष्टीमुळं काय झालं, अल्कोहोल डिहायड्रोजनेज एन्झाईम चायनीज लोकांमध्ये जास्त असल्यामुळं अल्कोहोलचं रूपांतर अल्डिहाइड मध्ये झालं. परंतु अल्डिहाइड डिहायड्रोजनेज एन्झाईम हे कमी प्रमाणात असल्यामुळं अल्डिहाइड डिहायड्रोजनेज एन्झाईम कमी प्रमाणात असल्यामुळं अल्डिहाइडचं रूपांतर ऍसिड मध्ये त्या प्रमाणात होत नाही. म्हणजे चायनीज लोकांमध्ये अल्कोहोलचं अल्डिहाइड फास्ट होतं, पण अल्डिहाइड पासून ऍसिड मेटाबॉलिझम फास्ट होत नाही आणि अल्डिहाइड अॅक्युमुलेट होतो. तर इथिल अल्कोहोल दिल्यामुळं चायनीज लोकांमध्ये ऍसिटाल्डिहाइड अॅक्युमुलेशन दिसून येतं. तर हे एक रेशियल डिफरन्स तुमच्याशी डिस्कस केला. तर आपण चार फॅक्टर्स पाहिलेत: एज, सेक्स, स्पेसिस आणि रेस. आता राहिलेले फॅक्टर जे बायो ट्रान्सफॉर्मेशन किंवा मेटाबॉलिझम ऍफेक्ट करतात, जेनेटिक फॅक्टर. तर ड्रग मेटाबॉलिझमसाठी एन्झाईमची गरज असते, हे मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. आणि हे एन्झाईम्सची सिंथेसिस जीन्सशी रिलेटेड, त्यांच्या एन्झाईमसाठी, प्रत्येक एन्झाईमसाठी जीन्स असतात. ते जीन्स त्या एन्झाईमची सिंथेसिस रेग्युलेट करतात. तर जेनेटिक डिफेक्ट असेल तर एखाद्या पेशंटमध्ये एखाद्या एन्झाईमसाठी जो जीन लागतो, तो जीन्स जर डिफेक्टिव्ह असेल तर ॲबनॉर्मल एन्झाईम बनू शकतं आणि ॲबनॉर्मल एन्झाईम बनल्यामुळे मेटाबॉलिझम ऍफेक्ट होऊ शकतं. म्हणजे जेनेटिक फॅक्टर पण मेटाबॉलिझम ऍफेक्ट करतात. आणि आपण एक क्लासिकल एक्झाम्पल पाहिलेलं होतं की सक्सिनिल कोलिन नावाचा जो ड्रग आहे, जो शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे, तो दिल्यानंतर त्याची ऍक्शन 20 मिनिटात टर्मिनेट होते. आणि ही ऍक्शन कशी टर्मिनेट होते? सक्सिनिल कोलिनचं मेटाबॉलिझम हे सुडोकोलिनिस्टरेज नावाच्या एन्झाईमनी होतं. आता हे सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम जर नॉर्मल असेल तर 20 मिनिटात तो सक्सिनिल कोलिन मेटाबॉलाइज होतो. परंतु जर सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम
जेनेटिक डिफेक्ट असल्यामुळं जर ॲबनॉर्मल असेल तर तो सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम सक्सिनिल कोलिनचं मेटाबॉलिझम स्लो करतो, फास्ट करत नाही, आणि सक्सिनिल कोलिन अक्युमुलेट होऊन सक्सिनिल कोलिनची ऍक्शन वाढते. 20 मिनिटात ऍक्शन टर्मिनेट न होता 2 ते 3 तास राहते आणि त्या पेशंटला सक्सिनिल कोलिन इंड्यूस ऍपनिया डेव्हलप होतो. कारण डायफ्राम हा स्केलेटल मसल आहे, तो रिलॅक्स झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. पण हे सगळ्या पेशंटमध्ये दिसत नाही. कोणत्या पेशंटमध्ये दिसतं? ज्या पेशंटमध्ये ॲबनॉर्मल सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम प्रेझेंट आहे जेनेटिक डिफेक्टमुळं. त्या एन्झाईमला आपण अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम म्हणतो. त्याच पेशंटमुळे मध्ये सक्सिनिल कोलिन दिल्यामुळं ॲपनिया डेव्हलप होतो. तर थोडक्यात काय की जेनेटिक डिफेक्टमुळं सक्सिनिल कोलिनचं मेटाबॉलिझम जे आहे ते अफेक्ट झालं. म्हणजे जेनेटिक फॅक्टर पण मेटाबॉलिझम अफेक्ट करतात. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे की एन ॲसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम हे एन ॲसिटायलेशन जी फेज टू रिॲक्शन आहे त्यासाठी लागतो. आणि हा एन्झाईम जी ऍक्टिव्हिटी आहे ती जेनेटिकली डिटरमाइन आहे. काही लोकांमध्ये हा एन्झाईम फास्ट ऍक्टिंग आहे, काही लोकांमध्ये हा स्लो ऍक्टिंग आहे. जर इंडियाचा सिनेरिओ पाहिला तर 30 ते 40% लोकांमध्ये हा एन ॲसिटिल ट्रान्सफरेज एन्झाईम जो एन ॲसिटायलेशन रिॲक्शन साठी महत्वाचा आहे तो फास्ट ऍक्टिंग आहे. आणि 60 ते 70% लोकांमध्ये हा स्लो ऍक्टिंग आहे. मग ज्यामध्ये फास्ट ऍक्टिंग आहे त्यामध्ये सक्स- त्यामध्ये त्या एन्झाईमने जे ड्रग मेटाबोलाइज होत आहे त्याचं मेटाबॉलिझम फास्ट होणार. तर आयसोनियाझाईड नावाचा ड्रग हा एन ॲसिटायलेशन रिॲक्शननी मेटाबोलाइज होतो. तर आयसोनियाझाईडचं जे मेटाबॉलिझम आहे 30 ते 40% लोकांमध्ये फास्ट होतं आणि 60 ते 70% लोकांमध्ये तो एन्झाईम स्लो ऍक्टिंग असल्यामुळं ते मेटाबॉलिझम स्लो होतं. तर एन ॲसिटायलेशन रिॲक्शनची जी एक्झाम्पल आहे ते मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर यातलं एक किंवा दोन एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे जेनेटिक फॅक्टर पण मेटाबॉलिझम अफेक्ट करतात. काही डिसिजेसमुळे ही मेटाबॉलिझम अफेक्ट होतं. जर सर. पेशंटला हा हॅलो सर. हॅलो सर एक क्वेरी होती. हा बोला ना. सर ते सक्सिनिल कोलिनचं जे तुम्ही सांगितलं ना, हा ते शॉर्ट ऍक्टिंग अॅनास्थेटिक ड्रग आहे ना तो? शॉर्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे. शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे तो सक्सिनिल कोलिन. हा. तर त्याचं हम्म. मेटाबॉलिझम जे आहे ते सुडोकोलिन इस्टरेज एन्झाईमनी होतं आणि त्यामुळं सक्सिनिल कोलिनची ऍक्शन 20 मिनिटांमध्ये टर्मिनेट होते. तर हे स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे. छोट्या छोट्या प्रोसिजरसाठी आपण यूज करतो, जसं ब्रॉन्कोस्कोपी असेल त्यावेळेस हा. आपण यूज करू हा. शकतो. तर हे शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल म्हणजे स्केलेटल मसल रिलॅक्संट मध्ये शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट विचारला तर त्याचं आन्सर आहे सक्सिनिल कोलिन. तर 99% लोकांमध्ये 99.99 म्हणलं तरी चालेल हा सक्सिनिल कोलिन 20 मिनिटात मेटाबोलाइज होतो. कारण जो सुडोकोलिन इस्टरेज एन्झाईम आहे तो नॉर्मल असतो त्या पेशंटमध्ये. परंतु काही पेशंटमध्ये जेनेटिक डिफेक्ट झाल्यामुळं हा सुडोकोलिन इस्टरेज एन्झाईम म्हणजे सुडोकोलिन इस्टरेज एन्झाईम बनण्यासाठी जे जीन आहे त्याच्यात जर डिफेक्ट असेल तर त्यामुळं जो सुडोकोलिन इस्टरेज एन्झाईम बनणार आहे तो ॲबनॉर्मल बनतो आणि त्याला आपण अटिपिकल सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम म्हणतो. तो एन्झाईम सक्सिनिल कोलिनचं मेटाबॉलिझम फास्ट करत नाही. त्यामुळं सक्सिनिल कोलिनची ऍक्शन 20 मिनिटात टर्मिनेट होत नाही. सक्सिनिल कोलिनची ऍक्शन ही जास्त वेळ राहते आणि जास्त वेळ राहिल्यामुळं जास्त वेळ स्केलेटल मसल रिलॅक्स होतात आणि डायफ्राम हा एक स्केलेटल मसल आहे तो पण रिलॅक्स झाल्यामुळं पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याला आपण हा. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की म्हणजे पहिले तर श्वास घेण्यासाठी म्हणजे श्वास इतका रिलॅक्स होत होतो की श्वासही घेऊ शकत नाही. मग त्याला आपण ऍपनिया असं म्हणतो. तर सक्सिनिल कोलिन इंड्यूस ऍपनिया हा सगळ्याच पेशंट मध्ये दिसणार नाही. तो पण सर आपल्याला कळणार नाही ना की कुठल्या पेशंट मध्ये हा त्याच्या जीन्स तेच मध्ये हे तेच प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी हम्म. जेनेटिक स्टडी होणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला कळणार नाहीच आहे. आता हे कसं आहे, त्या सक्सिनिल कोलिन इंड्यूस ऍपनिया काही लाखामध्ये ज्या 1-2 लोकांना दिसून आला, मग त्या हा.
पेशंटला स्टडी केलं गेलं की काही जेनेटिक प्रॉब्लेम आहेत का. मग ते जेनेटिक प्रॉब्लेम दिसून आला, तर ओके सर. जेनेटिक स्टडी करून जर ड्रग द्यायचं ठरलं तर त्याची कॉस्ट खूप जाते. म्हणजे ती कॉस्ट आपण बिअरच नाही करू शकत इंडियामध्ये. जेनेटिक कोणत्याही पेशंटचं जेनेटिक स्टडी करायचं तर त्यात लाखो लाखो मध्ये खर्च राहणार आहे. आणि जेनेटिक स्टडी करून जर आपण ड्रग दिले तर मग त्यांनी काय होईल की आपल्याला स्पेसिफिक म्हणजे हे ऍडव्हर्स इफेक्ट जे आहे ते अवॉइड करू शकतो. परंतु डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हे पॉसिबल नाहीये. नाहीये. ओके. तर ओके सर. हे आपण पेशंट आयडेंटिफाय नाही करू शकत की कोणात टिपिकल सुडोखोलिन एन्झाईम हा, म्हणजे प्रेझेंट आपण आहे. ते इंजेक्ट केल्यानंतर जर हे असं तरच काही तर झालं असं जर झालं हा, तर आपण तरच म्हणू कळेल. शकतो, मग त्याचा स्टडी करायचा ठरला तर करू शकतो. म्हणजे ओके. आपल्याला ते माहिती होण्यासाठी त्याला सक्सिनिल कोलिन द्यावं लागेल. द्यावंच लागेल. तो सगळ्यात सोपा उपाय आहे. त्याला पेशंटला हा प्रॉब्लेम आहे का नाही पाहण्यासाठी, म्हणजे तो असू शकतो तो प्रॉब्लेम पेशंटला, त्याच्यामुळे सक्सिनिल कोलिनची ऍक्शन वाढलेली असू शकते. तर ओके आता सर. एखाद्या डोसच जास्त दिला एखाद्या डॉक्टरने तर तो ऍपनियात जाणारच आहे. पण नॉर्मल डोस देऊन तर तो ऍपनियात जात असेल, 2 तास ऍक्शन राहत असेल, 20 मिनिटात संपण्याऐवजी 2 तासात 2 तास ऍक्शन राहते, याचा अर्थ जेनेटिक प्रॉब्लेम म्हणजे त्या एन्झाईम ॲबनॉर्मल आहे आणि तो जेनेटिक प्रॉब्लेम मुळे आहे. तर हे जे आहे ना जिनोम, बरोबर आहे, हे सगळं जिनोम म्हणजे जेनेटिक फॅक्टर स्टडी करून किंवा सगळे जीन स्टडी करून ट्रीटमेंट करणं पॉसिबल नाहीये ते प्रत्येक पेशंटमध्ये. त्यामुळे आपण ती करत नाही. अ, काही डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये म्हणजे काही डेव्हलप कंट्रीजमध्ये म्हणतोय मी, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये तर पॉसिबलच नाही. युएसए मध्ये वगैरे तर असं जेनेटिक स्टडी करून ट्रीटमेंट ऑप्शन मे बी अवेलेबल असू शकता, पण त्यासाठी कॉस्ट जास्त आहे. ठीक आहे. ओके सर. ओके. आता एन ऍसिटायलेटर स्टॅटस 30 ते 40% इंडियन लोकांमध्ये फास्ट ऍक्टिंग येतो आणि 60 ते 70% लोकांमध्ये स्लो ऍक्टिंग आहे. आपण आयडेंटिफाय नाही करू शकत असंच. तर त्याला काही सोपी टेस्ट नाहीच आहे. आपल्याला जेनेटिक स्टडीज करावं लागतं. बरोबर आहे. ठीक आहे. आलंय लक्षात. यस सर. यस. ओके. आता काही डिसिजेस मध्ये ही मेटाबॉलिझम ऍफेक्ट होतं. जसं आता पेशंटला लिव्हरच प्रॉब्लेम आहे, हिपॅटिक डिसीज आहे, तर त्यामध्ये ड्रग मेटाबॉलिझम ऑब्विसली स्लो होणार आहे. बरोबर आहे. कारण एन्झाईम्स व्यवस्थित नसतील, हिपॅटिक डॅमेज झालेला असेल, तर हिपॅटिक डॅमेज झालेला असेल तर मेटाबॉलिझम जे फंक्शन आहे लिव्हरचं ते अफेक्ट होतं. कार्डियक डिसीज मध्ये ही मेटाबॉलिझम स्लो होतं, कारण कार्डियक डिसीज मध्ये पेशंटचा लिव्हरला जो ब्लड फ्लो होतो तो कमी होतो. त्यामुळे सर्क्युलेशन मधलं ड्रग जे आहे ते लिव्हर मध्ये जाणं महत्वाचं असतं. त्यामुळं तिथंही मेटाबॉलिझम स्लो होतं कार्डियक डिसीज मध्ये. थायरॉइड डिसीजचा जर विचार केला तर हायपोथायरॉइडिझम मध्ये मेटाबॉलिझम स्लो होतं ड्रगचं, आणि हायपरथायरॉइडिझम जर असेल पेशंटला तर ड्रगचं मेटाबॉलिझम फास्ट होतं. तर हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हायपरथायरॉइडिझम मध्ये मेटाबॉलिझम वाढलेलं असतं. तर ड्रगचंही मेटाबॉलिझम हायपरथायरॉइडिझम मध्ये वाढतं आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये कमी होतं. म्हणजे काही डिसिजेसही मेटाबॉलिझम अफेक्ट करू शकतात. ड्रग इंटरॅक्शन म्हणजे जेव्हा दोन ड्रग एकत्र दिले तर एक ड्रग दुसऱ्या ड्रगचं मेटाबॉलिझम अफेक्ट करतो, त्याला आपण ड्रग इंटरॅक्शन म्हणतो. म्हणजे दोन ड्रग एकत्र दिल्यामुळं एक ड्रग दुसऱ्या ड्रगचं मेटाबॉलिझम अफेक्ट करू शकतो. जसं एन्झाईम इंड्युसर दिल्यामुळं त्यांच्याबरोबर जे ड्रग देणार आहे आपण त्या दुसऱ्या ड्रगचं मेटाबॉलिझम वाढू शकतो, जर दुसरे ड्रग त्याच एन्झाईमनी मेटाबोलाइज होत असतील ज्या एन्झाईमचा नंबर वाढलेला आहे मायक्रोझोमल. एन्झाईम इनहिबिशन मध्ये एक ड्रग दुसऱ्या ड्रगचं मेटाबॉलिझम इनहिबिट करतो. म्हणजे ड्रग इंटरॅक्शन मध्ये एन्झाईम इंडक्शन, एन्झाईम इनहिबिशन जे काल पाहिलेलं आहे ते फॅक्टर्स ही ड्रगचं मेटाबॉलिझम अफेक्ट करतात. डायटरी फॅक्टरमुळे ही ड्रगचं मेटाबॉलिझम अफेक्ट होतं. प्रोटीन रिच डाएट असेल आणि डाएटमध्ये कार्बोहायड्रेट कमी असतील तर असे डाएट मेटाबॉलिझम वाढवतं. ओके. ज्या डाएटमध्ये प्रोटीन जास्त आहे, कार्बोहायड्रेट कमी आहे, तर डाएट रिच इन प्रोटीन अँड लो इन कार्बोहायड्रेट एनहान्सेस रेट ऑफ मेटाबॉलिझम. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण मेटाबॉलिझम अफेक्ट करू शकतात, जसं इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन, एन्झाईम इंड्युसर्स आहे, मग ते ड्रगचं मेटाबॉलिझम वाढवणार आहे.
तर हे सगळे फॅक्टर्स ड्रगचं मेटाबॉलिझम ऍफेक्ट करतात. म्हणजे एज, सेक्स, स्पेसिस, रेस, जेनेटिक फॅक्टर, डिसिजेस, ड्रग इंटरॅक्शन, डायटरी फॅक्टर, हे 3D नंतरचे आहे. डिसिजेस, ड्रग इंटरॅक्शन, डायटरी फॅक्टर आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर. हे सर्व फॅक्टर्समुळे ड्रगचं मेटाबॉलिझम हे ऍफेक्ट होतं. म्हणजे तुम्हाला कोणी विचारलं फॅक्टर अफेक्टिंग बायो ट्रान्सफॉर्मेशन, तर हा क्वेश्चन तुमचा कशाची कन्फ्युज नाही झाला पाहिजे, फॅक्टर्स अफेक्टिंग बायो अवेलेबिलिटी. काय विचारलं आहे क्वेश्चन फार महत्वाचा आहे. बायो अवेलेबिलिटी विचारलाय का बायो ट्रान्सफॉर्मेशन? खूप स्टुडंटचं मिस्टेक्स, जी MBBS चे स्टुडंट्स आहेत त्यांची हीच होते की बायो ट्रान्सफॉर्मेशन हा टॉपिक विचारलेला असेल तर तिथं बायो अवेलेबिलिटी लिहून येतात. बरोबर आहे. आणि बायो अवेलेबिलिटीच्या तिथं कधी बायो ट्रान्सफॉर्मेशन लिहून येतात. म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ द क्वेश्चन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. जर अंडरस्टँडिंग मध्ये जर गल्लत झाली तर तो लॉंग क्वेश्चन पूर्ण चुकून जातो. म्हणजे तुम्हाला येत जरी असला आन्सर तरी पण तुमचं जे म्हणजे तुम्हाला जे आन्सर पाहिजे ते येत जरी असलं आणि तुमचं इंटरप्रिटेशन चुकीचं झालं तुम्ही दुसरंच लिहिणार, त्यामुळे मार्क्स पडणार नाही. तर बायो ट्रान्सफॉर्मेशन आणि बायोबिलिटी हे दोन क्वेश्चन कन्फ्यूज एकमेकांशी होण्याचे चान्सेस असतात, ते झाले नाही पाहिजे. ओके. त्यानंतर आता फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे, ते ऑलरेडी मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. सोप्या भाषेमध्ये काय आहे की फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग बिफोर इट्स एंट्री इंटू द सिस्टेमिक सर्क्युलेशन. Metabolism of the drug before its entry into systemic circulation is known as first pass metabolism, and it is the main problem of oral route. बरोबर आहे. When we use drug orally, it is absorbed from either stomach or small intestine. It enters into the portal circulation, means portal vein, and after that it enters into the liver. In liver, that drug is metabolized, and remaining drug enters into the systemic circulation. There are some drugs which also metabolize in the intestine, stomach, and portal circulation also. So, metabolism of the drug before its entry into the systemic circulation is known as first pass metabolism, and metabolism can occur in stomach, intestine, portal circulation, or in liver. Major site is liver. Okay, and first pass metabolism is a problem of oral route. If any drug is having high first pass metabolism, what will be the viability of such drug? लो. 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 बायबिलिटी लो असेल. आणि तर आपल्याला ती ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला ओरली जे ड्रग देणार आहोत आपण त्याचा डोस जास्त द्यावा लागतो. जसं GTN आपण बघितलं, ओरल GTN आणि सबलिंग्युअल GTN ह्या डोस मध्ये फरक आहे, कारण GTN चा फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे. तर ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट हा एक ड्रग आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं व्हॉट इज फर्स्ट पास मेटाबॉलिझम, गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ ड्रग्स विच शो हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम. तर पहिला पार्ट सगळ्यांना माहित असणार आहे, त्याचा आन्सर लगेच येईल. पण एक्झाम्पल विचारलं तर ते क्लिक होत नाही. तर त्यातलं एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं, GTN ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट, याचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे. आणि दुसरा जो आहे तुम्हाला प्रोप्रानॉल. प्रोपेनॉलॉल लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर GTN अँड प्रोपेनॉलॉल ऍटलीस्ट दोन नावं लक्षात ठेवा. आता एक लक्षात घ्या की काही रूट्स फर्स्ट पास मेटाबॉलिझम बायपास करतात. जसं सबलिंग्वल रूट आहे, ट्रान्सडर्मल पॅच आहे, पॅरेंटल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द ड्रग आहे. याच्यामध्ये फर्स्ट पास मेटाबॉलिझम बायपास होतं, ड्रग डायरेक्टली सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये येतो, बायपासिंग फर्स्ट पास मेटाबॉलिझम. सो दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर दिस रूट, फर्स्ट पास मेटाबॉलिझम. ओके. ठीक आहे. आता त्याचे कॉन्सिक्वेन्स काय आहे, तर पहिला कॉन्सिक्वेन्स किंवा ऍट्रिब्यूट्स ऑफ द ड्रग्स विथ हाय, ज्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे त्याचे ऍट्रिब्यूट्स काय आहे. तर आपण पहिला पॉइंट पाहिलाय, ओरल डोस इज कन्सिडरेबली हायर दॅन सबलिंग्युअल और पॅरेंटल डोस. ओके, ओरल डोस त्याचा जास्त असणार, कारण काही ड्रग मेटाबोलाइज झाल्यानंतर राहिलेला ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये गेला पाहिजे ऍक्शन साठी, म्हणून ओरली देताना आपल्याला डोस जास्त देणं गरजेचं आहे ज्या ड्रगचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय आहे. ओके. त्यानंतर
ज्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय असतं त्या ड्रगचं इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन जास्त दिसून येतं आफ्टर ओव्हरऑल डोस, डिपेंडिंग ऑन द मेटाबॉलिझिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट ड्रग इन डिफरंट पीपल. तर वेगवेगळ्या लोकांमध्ये लिव्हरची मेटाबॉलिझिंग कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. आणि त्यामुळे ज्या ड्रगचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे अशा ड्रग्सचा जो रिस्पॉन्स आहे तो दोन पर्सन मध्ये वेगवेगळा येऊ शकतो, कारण व्हेरिएशन इन द मेटाबॉलिझम. ओके. त्यानंतर ज्या ड्रगचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे असे ड्रग्स जर आपण लिव्हर ज्या पेशंटचं लिव्हर खराब झालेलं आहे काही प्रमाणात त्या पेशंटमध्ये यूज केले तर त्या ड्रगची बायबिलिटी काय होऊ शकते? वाढू शकतो. येस. ड्रग जर एखादा ड्रग फर्स्ट पास समजा आपण जीटीएनच घेऊया, फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे, मग तो लिव्हर मध्ये काय होतोय, जास्त मेटाबोलाइज होतोय. मेटाबोलाइट्स. त्याच्यामुळं बायो अवेलेबिलिटी काय आहे त्याची ओरली लो आहे. पण समजा लिव्हर डॅमेज झालेला आहे, मग जीटीएनचं मेटाबॉलिझम लिव्हर मध्ये होईल का? नाही. 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 त्यामुळे लिव्हर मधून तो तसाच सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाईल आणि त्यामुळे बायोबिलिटी काय होईल, वाढेल. वाढेल. म्हणजे ज्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त असतं असे पेशंट अशा ड्रग जर ज्या पेशंटचं लिव्हर डॅमेज झालेलं आहे अशा लोकांमध्ये दिलं तर त्या ड्रगची बायबिलिटी ओरली वाढलेली असते. ओके. आता दोन ड्रग आपण सायमल्टेनियसली देत आहोत, ए आणि बी. दोघांचाही फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे. ओके. आणि दोघंही सेम एन्झाईमनी मेटाबोलाइज होत आहे. तर दोन ड्रग्स एकत्र दिल्यामुळं सेम एन्झाईमनी मेटाबोलाइज होत आहे, दोघांचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे. तर मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू त्या दोन ड्रग मध्ये कॉम्पिटिशन राहील. जो त्या एन्झाईमला जाऊन बाइंड होईल त्याचं मेटाबॉलिझम होईल. एखाद्या ड्रगचं मेटाबॉलिझम होण्यासाठी एन्झाईमची गरज असते, तर एन्झाईमची गरज असते, आपण ते पाहिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ड्रग कसा मेटाबोलाइज होतो, तो पहिले एन्झाईमला बाइंड होतो. ओके. लॉक अँड की मॉडेल तुम्हाला माहित आहे ते. तर ए ड्रग जर एन्झाईमला बाइंड झाला आणि त्याचं मेटाबॉलिझम झालं तर बी चं मेटाबॉलिझम एफेक्ट होणार आणि बी ची बायोबिलिटी काय होईल, मग इन्क्रीज होईल. increase होईल. तर oral viability of a drug is increased if another drug competing with it in the first pass metabolism is given concurrently. तर हे फर्स्ट पास मेटाबॉलिझमचे ऍट्रिब्यूट्स मी तुमच्याशी डिस्कस केले. तर ओरल डोस हाय असतो ज्यांचं हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम असतो. मार्क इंटर इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन त्या पेशंट म्हणजे दोन पेशंट मध्ये त्या ड्रगचा रिस्पॉन्स वेगळा असू शकतो डिपेंडिंग ऑन द लिव्हर मेटाबोलायझिंग कॅपॅसिटी. लिव्हर डिसीज असेल आणि त्या पेशंटमध्ये आपण जर एखादा ड्रग देत आहोत ज्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे, अशा ड्रगची बायबिलिटी सडनली वाढू शकते लिव्हर डिसीज मध्ये. आणि जर आपण दोन ड्रग एकत्र देत आहोत आणि दोघांचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे आणि ते दोन ड्रग जर मेटाबॉलिझम साठी कम्पीट होत असेल तर जो स्ट्रॉंग ड्रग आहे त्याचं मेटाबॉलिझम होतं आणि रिमेनिंग ड्रग जो आहे तो त्याचं मेटाबॉलिझम कमी होतं आणि त्याच्यामुळे त्याची बायबिलिटी वाढते. हे झाले ऍट्रिब्यूट्स ऑफ द ड्रग्स विथ हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम. त्यानंतर लास्ट पार्ट जे एमसीक्यूच्या दृष्टीने महत्वाचं आहे की आपल्याला माहीतच आहे की मेटाबॉलिझम साठी फेज 1 रिएक्शन आहेत, फेज 2 रिएक्शन आहे आणि प्रत्येक रिएक्शन साठी एन्झाईम लागतो. म्हणजे मोर दॅन 99.99% ड्रग्स मेटाबोलाइज बाय हे व्हेरियस रिएक्शन विच रिक्वायर्ड एन्झाईम्स. म्हणजे ड्रगचं मेटाबॉलिझम साठी एन्झाईमची गरज असते. परंतु काही ड्रग असे आहेत ते विदाउट नीड ऑफ एन्झाईम ते
इलिमिनेट होता, मेटाबोलाइज होऊन इलिमिनेट होतात. तर तेच मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. हॉफमन्स इलिमिनेशन काय आहे? तर हॉफमन्स इलिमिनेशन म्हणजे काय? दिस रेफर्स टू द इनएक्टिवेशन ऑफ द ड्रग. ओके, मेटाबॉलिझम मुळे ड्रगचं इनएक्टिवेशन होतं. आपण पाहिलं ऍक्टिव्ह ड्रग इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, इनएक्टिव्ह वॉटर सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यामुळं तो इलिमिनेट होतो. तर त्यासाठी एन्झाईमची गरज असते, मी तुम्हाला सांगितलंय. पण Hofmann's elimination काय आहे की दिस रेफर्स टू द इनएक्टिवेशन ऑफ द ड्रग इन द बॉडी इन द बॉडी फ्लुइड बाय स्पॉन्टेनियस मोलेक्युलर रिअरेंजमेंट ऑफ द ड्रग. म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ड्रगचं, त्यामध्ये रिअरेंजमेंट होऊन ते स्ट्रक्चर चेंज होतं आणि ड्रग इनएक्टिव्ह होतो. म्हणजे याला एन्झाईमची गरज आहे का या प्रोसेसला? नाही. विदाउट द एजन्सी ऑफ एन्झाईम, that is known as Hofmann elimination. What is Hofmann elimination? Hofmann elimination means inactivation of the drug in the body fluids by spontaneous molecular rearrangement of the drug without नीड ऑफ एन्झाईम. म्हणजे एन्झाईमची इथं गरज नाही. एन्झाईमची गरज नाही, एन्झाईमच्या ऍब्सेन्स मध्ये ड्रग स्वतःचं जे स्ट्रक्चर आहे तो रिअरेंज करतो. जे केमिकल स्ट्रक्चर आहे ते रिअरेंज होतं आणि कशात कन्वर्ट होतो ड्रग? इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये. त्याला आपण काय म्हणतो? हॉफमन्स इलिमिनेशन. म्हणजे हॉफमन्स नावाच्या सायंटिस्टने ते पहिलं शोधलं, म्हणून त्याला हॉफमन्स इलिमिनेशन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे 99.99% ड्रगसाठी एन्झाईमची गरज असते. पण काही मोठावर मोजणे इतके असे ड्रग आहेत की त्यांच्या रिएक्शनसाठी, त्यांच्या मेटाबॉलिझमसाठी एन्झाईमची गरज नसते. ते बॉडी फ्लुइड मध्ये स्पॉन्टेनियस रिअरेंजमेंट होते आणि ते इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. त्या ड्रगचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ॲट्रॅक्युरियम. अजून एक ड्रग आहे सिस ॲट्रॅक्युरियम, त्याचाच कंजेनर आहे. तर हे ॲट्रॅक्युरियम आणि सिस ॲट्रॅक्युरियम काय आहेत? तर हे दोन्ही ड्रग स्केलेटल मसल रिलॅक्संट आहेत. काय आहेत? स्केलेटल मसल रिलॅक्संट. तर एमसीक्यू काय आहे की कोणता ड्रग हॉफमन्स इलिमिनेशननी इलिमिनेट होतो? तर त्याचा आन्सर काय येईल? ॲट्रॅक्युरियम किंवा सिस ॲट्रॅक्युरियम. हा एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 2 मार्कला जर क्वेश्चन आला व्हॉट इज हॉफमन्स इलिमिनेशन, तर तुम्हाला तो आला पाहिजे इनएक्टिवेशन ऑफ द ड्रग इन द बॉडी फ्लुइड बाय स्पॉन्टेनियस मॉलिक्युलर रिअरेंजमेंट विदाउट द एजन्सी ऑफ एन्झाईम. आणि ड्रगचे नाव आहे ॲट्रॅक्युरियम. सिस ॲट्रॅक्युरियम ते स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे. मग रिनल सॉरी लिव्हर फेल्युअर पेशंटला ॲट्रॅक्युरियम आपण देऊ शकतो का? ॲट्रॅक्युरियम लिव्हर फेल्युअर पेशंट मध्ये देऊ शकतो का आपण? सर देऊ देऊ शकतो नाही, कारण की देऊ शकतो. देऊ शकतो कारण की त्याचं फर्स्ट मेटाबॉलिझम लिव्हर मध्ये होणारच नाहीये. त्याचं मेटाबॉलिझम साठी लिव्हरची गरज नाहीये, एन्झाईमची गरज नाहीये. लिव्हर हम्म. डॅमेज झाल्यावर एन्झाईमचं लेवल कमी होणार आहे. पण ॲट्रॅक्युरियमच्या मेटाबॉलिझम साठी एन्झाईमची गरज आहे का? नाही. तो स्वतःच इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतोय, स्वतःच स्पॉन्टेनियस मॉलिक्युलर रिअरेंजमेंट करून. त्याला हॉफमन्स इलिमिनेशन म्हणताय. मग त्यामुळं लिव्हर फेल्युअरचा पेशंट असेल तर आपण ॲट्रॅक्युरियम यूज करू शकतो. लक्षात आलं? कारण त्याला लिव्हरची गरज नाहीये मेटाबॉलिझम साठी. तर हॉफमन्स इलिमिनेशन हे 2 मार्कला तुम्हाला जर आलं तर माहित पाहिजे. किंवा एमसीक्यू ला आलं विच ड्रग इज इलिमिनेटेड बाय हॉफमन्स इलिमिनेशन, तर त्याचं नाव आहे ॲट्रॅक्युरियम किंवा त्याचा कंजेनर सिस ॲट्रॅक्युरियम. तर आपण मेटाबॉलिझम हा टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे 3-3.5 लेक्चर मध्ये. आता आपल्याला एक्सक्रीशन टॉपिक कडे जायचं आहे. तर 2 मिनिटं आपण स्टार्ट करूया. ओके. आता एक्सक्रीशन टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने महत्वाचा नाहीये. तुम्हाला फक्त बेसिक नॉलेज माहित पाहिजे एक्सक्रीशन विषयी. यामध्ये कायनेटिक्स ऑफ इलिमिनेशन, त्याला आपण क्लिअरन्स असंही म्हणतो, आणि
त्यामध्ये फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर कायनेटिक्स ऑफ इलिमिनेशन हे टॉपिक येतात. तर ते टॉपिक महत्वाचे आहे शॉर्ट नोटसाठी. तर आपण पहिले एक्सक्रिशन पॉइंट ऑफ व्ह्यू कोणकोणते रूट्स आहे एक्सक्रिशनचे ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर हे कायनेटिक्स ऑफ इलिमिनेशन, फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन काय आहे, त्यांचा डिफरन्स काय आहे ते पाहणार आहोत. तर आपल्याला माहित आहे की ड्रग हा फॉरेन सबस्टन्स आहे आणि डिझायर्ड इफेक्ट झाल्यानंतर तो बॉडीमधून इलिमिनेट झाला पाहिजे. तर इलिमिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर त्या ड्रगचं मेटाबॉलिझम झालं पाहिजे. मेटाबॉलिझम होण्यापाठीमाग मेन एम असा आहे किंवा बायोट्रान्सफॉर्मेशन जी प्रोसेस आहे त्याचं मेन पर्पज आहे टू कन्वर्ट नॉन पोलार फॉर्म ऑफ ड्रग इंटू पोलार. आणि इलिमिनेशन साठी ड्रग हे पोलार फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजे एक्सक्रिशन साठी. पोलार म्हणजे वॉटर सोल्युबल फॉर्म, पोलार म्हणजे लिपिड इनसोल्युबल फॉर्म. तर बायोट्रान्सफॉर्मेशनचं मेन पर्पज काय आहे? टू कन्वर्ट नॉन पोलार फॉर्म ऑफ ड्रग इंटू पोलार. ओके, दिस इज द मेन पर्पज ऑफ बायोट्रान्सफॉर्मेशन. एमसीक्यू आला तुम्हाला ते माहित पाहिजे. तर इलिमिनेशन साठी मेटाबॉलिझम पण महत्वाचं आहे आणि मेटाबॉलिझम नंतर एक्सक्रिशन. तर जे लिपिड सोल्युबल ड्रग आहेत त्यात मेटाबॉलिझम होतं त्यांचं, ते वॉटर सोल्युबल मध्ये कन्वर्ट होतात, त्याला पोलार फॉर्म म्हणतो, आणि ते इलिमिनेट होतात म्हणजे एक्सक्रीट होतात आपण म्हणू शकतो. तर मेटाबॉलिझम साठी लिव्हर हा मेन ऑर्गन आहे. त्यानंतर एक्सक्रिशन पॉइंट ऑफ व्ह्यू खूप सारे एक्सक्रिटरी रूट आहेत, पण सर्वात महत्वाचा एक्सक्रिटरी रूट हा किडनी आहे. रिनल रूट इज द मेजर रूट फॉर एक्सक्रिशन. पण बाकी रूट्स पण आहे. बिलियरी रूट आहे. काही ड्रग स्किन मधून इलिमिनेट होतात, काही ड्रग लंग्स मधून इलिमिनेट होतात, काही ड्रग सलायवा थ्रू इलिमिनेट होतात, काही ड्रग बिलियरी रूटने इलिमिनेट होतात. ओके, तर खूप सारे रूट्स ऑफ एक्सक्रिशन आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर स्टार्ट करूया. इंट्रोडक्शन पार्ट मी पहिले डिस्कस करतोय आणि त्यामध्ये मी ऑलरेडी काही पार्ट डिस्कस केलाय. सो एक्सक्रीशन इज द प्रोसेस बाय विच ड्रग अँड देअर मेटाबोलाइट्स आर इलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी. ही एक्सक्रिशनची डेफिनेशन आहे. ही एक प्रोसेस आहे त्याच्यामुळं ड्रग्स किंवा त्याचे मेटाबोलाइट्स हे बॉडीमधून इलिमिनेट होतात. ओके, त्यानंतर हे आहे रूट्स ऑफ एक्सक्रिशन. तर तुम्हाला मी सांगितलंय किडनी इज द मेजर रूट ऑफ एक्सक्रिशन. बाकीच्या रूट्स मध्ये इंटेस्टाईन आहे, लंग्स आहेत, स्किन आहेत, मिल्क आहे, बिलेरी आहे, सलाइवा आहे. तर 7 रूट्स ऑफ एक्सक्रिशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते 7 वंडर्स जसे असतात, 7 आश्चर्य, तसं 7 एक्सक्रिटरी रूट: किडनी, इंटेस्टाईन, लंग्स, स्किन, मिल्क, बिलेरी आणि सलाइवा. तर त्यासाठी एक निमोनिक मी एमबीबीएस च्या स्टुडंटला सांगत असतो: किल्स एमबीबीएस, किल्स एमबीबीएस, किल्स. ओके, तसं किल्स एमबीबीएस. तर यामध्ये एक बी, एमबीबीएस मध्ये 2 बी येतात, तर एकच बी पकडायचा आहे. तर किल्स एमबीबीएस, तर के म्हणजे किडनी, आय म्हणजे इंटेस्टाईन, एल म्हणजे लंग्स, एस म्हणजे स्किन, एमबीबीएस, एम म्हणजे मिल्क, बी म्हणजे बिलेरी, एक बी नाहीये, आणि नंतर एस फॉर सलाइवा. आपल्याला तसे पण लक्षात राहू शकतात. निमोनिक खूप वेळा लक्षात राहतं निमोनिक, पण त्या निमोनिक वरून काय लक्षात ठेवायचं ते लक्षात येत नाही. त्यामुळं असं जर लक्षात राहत असेल तर चांगलंच आहे. मी तुम्हाला सांगितलंय की पोलार फॉर्म मध्ये ड्रग असेल, आयोनाइज फॉर्म मध्ये ड्रग असेल, तर तो ड्रग डू नॉट अंडरगो मेटाबॉलिझम. म्हणजेच वॉटर सोल्युबल ड्रग हा मेटाबॉलिझम त्याचं मेटाबॉलिझम न होताच तो इलिमिनेट होतो. म्हणजेच तो अनचेंज किडनी थ्रू इलिमिनेट होतो आणि त्याची ऍक्शन टर्मिनेट होते. पण ऑन द अदर हँड, जे नॉन पोलार म्हणजे लिपिड सोल्युबल किंवा अनआयोनाइज फॉर्म मध्ये ड्रग असेल, तर तो पहिले मेटाबोलाइज होतो आणि पोलार आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि त्यानंतर इलिमिनेट होतो. ओके, तर पहिला आपण रिनल रूट पाहणार आहोत. तर रिनल रूट मध्ये 3 प्रोसेस महत्वाच्या आहेत. तुम्हाला फिजिओलॉजी मध्ये पण त्या प्रोसेस झालेल्या असतील.
त्यामध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आहे, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन आहे आणि ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेस सिक्रेशन. आहे. तर ह्या तीन प्रोसेस मध्ये काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे काय, ओके, ते आपण पहिले पाहणार आहोत. सपोज हे अफरंट आर्टेरिओल आहे, नंतर हे ग्लोमेरुलर कॅपिलरीज आहेत, नंतर हे इफ्रंट आर्टेरिओल आहे आणि ही बाउमन्स कॅप्सूल आहे. ओके, हे नेफ्रॉनचं मी स्ट्रक्चर काढत आहोत. आणि त्यानंतर इकडं प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, त्यानंतर लूप ऑफ हेनले, त्यानंतर डीसीटी कलेक्टिंग डक्ट, असे नेफ्रॉनचे पार्ट्स आहेत. तर ब्रीफ मध्ये आपण पाहतोय. ओके. हम्म, ठीक आहे. आता हे खूप सारे नेफ्रॉन्स किडनीमध्ये असतात. नेफ्रॉन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट इन किडनी, आणि ह्या नेफ्रॉनच्या अवतीभोवती ब्लड वेसल्स असतात. ओके. तर तीन प्रोसेस आहेत. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेस आहे. ओके. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेस आहे आणि ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेस आहे. ह्या फिजिओलॉजी रिलेटेड आपण पार्ट स्टडी करत आहोत. त्याच्यात अजून त्याचं नेट फार्मॅकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे ते सिग्निफिकन्स नंतर पाहणार आहे. तर एखादा ड्रग इलिमिनेट किडनीतून होत आणि कसा होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय होतं पहा, नॉर्मल फिजिओलॉजी मी तुमच्याशी डिस्कस करतो आहे. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने काय होतं, तर ऍफ्रन आर्टेरियल मधून जे पण ब्लड येतं ते कॅपिलरीज मध्ये येतं. ओके. ग्लोमेरुलर कॅपिलरीज. ओके. आणि कॅपिलरीज मधून हे ड्रग फिल्टर होतं. कशामध्ये फिल्टर होतं ते, म्हणजे सॉरी, हे ह्या ब्लड मधले जे सबस्टन्सेस आहे, ओके, ह्या कॅपिलरी मध्ये जे ब्लड आलेलं आहे, त्या कॅपिलरीज मध्ये जे ब्लड आहे त्या ब्लड मधले सोल्युट्स म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. हे सोल्युट्स फिल्टर होतात आणि पीसीटी मध्ये येतात. कशात येतात? पीसीटी मध्ये. पीसीटी, पीसीटी म्हणजे काय? प्रॉक्सिमल. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. तर हे फिल्ट्रेशन प्रोसेस कशावर डिपेंड आहे, तर आपण जे ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन पाहिलं होतं. पॅसिव्ह डिफ्युजन. नाही, फिल्ट्रेशन इज नॉट डिपेंड ऑन पॅसिव्ह डिफ्युजन. पॅसिव्ह डिफ्युजन साठी म्हणजे ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेस डिपेंड ऑन Organization. पॅसिव्ह डिफ्युजन. तर फिल्ट्रेशन म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलंय. फिल्ट्रेशन म्हणजे जे कॅपिलरीज मध्ये पॅरासेल्युलर स्पेस आहेत किंवा जे बायोलॉजिकल मेम्ब्रेनवर पोर्स मॉलिक्युल असतात, साईज वरती असतं. हा, पोर्स जे आहे त्याच्या थ्रू ड्रग फिल्टर होतं. म्हणजे फिल्ट्रेशन म्हणजे काय की ट्रान्सपोर्ट ऑफ ए ड्रग थ्रू पॅरासेल्युलर स्पेस. म्हणजे आता कॅपिलरी जी असते, कॅपिलरीचा जर विचार केला तर ही एक कॅपिलरी आहे सपोज, तर त्याला जी लाइनिंग असते एंडोथेलियल, तर त्या एंडोथेलियल लाइनिंगचा जर विचार केला तर दोन एंडोथेलियल सेलच्या मध्ये काय असते? गॅप असते. त्यामुळे कॅपिलरी मध्ये ब्लड आल्यानंतर यातले जे सबस्टन्स आहे ब्लड मधले, ह्या पॅरासेल्युलर स्पेस मधून बाहेर जाऊ शकतात. त्याला आपण फिल्ट्रेशन असं म्हणतो. मग ह्या कॅपिलरीज मधून जे पण ब्लड मधले सबस्टन्स आहे त्यातले काही सबस्टन्स हे पॅरासेल्युलर स्पेस मधून पीसीटी मध्ये येतात, त्याला आपण फिल्ट्रेशन म्हणतो. तर ट्रान्सपोर्ट अक्रॉस बायोलॉजिकल मेम्ब्रेन मध्ये आपण पॅसिव्ह डिफ्युजन एक प्रोसेस पाहिलेली आणि एक फिल्ट्रेशन पाहिली. तर फिल्ट्रेशन साठी काय महत्वाचं आहे? फिल्ट्रेशन साठी मॉलिक्युल साईज, मॉलिक्युलर मॉलिक्युलर मेम्ब्रेन साईज. साईज, परमेबिलिटी. मॉलिक्युलर साईज महत्वाचा आहे. किती रेटने ब्लड फ्लो होतं ते महत्वाचं आहे. यामध्ये एक लक्षात घ्या, फिल्ट्रेशन डज नॉट डिपेंड ऑन लिपिड सोल्युबिलिटी. म्हणजे लिपिड सोल्युबल ड्रग पण फिल्टर होणार आहे, लिपिड इनसोल्युबल ड्रग पण फिल्टर होणार आहे जर ड्रगचा विचार केला. म्हणजे जे पण सोल्यूट फिल्टर होतात आणि पीसीटी मध्ये येतात ते लिपिड सोल्युबल असतात का लिपिड इनसोल्युबल असतात की दोन्ही असू शकतात? दोन्ही बोथ. असू शकतात. म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन डज नॉट डिपेंड ऑन लिपिड सोल्युबिलिटी. म्हणजे लिपिड सोल्युबल पण ड्रग फिल्टर होतं आणि लिपिड इनसोल्युबल ड्रग पण फिल्टर होतं जर ड्रगचा विचार केला.
आणि बाकी सोल्यूटचा जरी विचार केला तरी लिपिड सोल्युबल ॲज वेल एज लिपिड इनसोल्युबल सोल्युट्स फिल्टर थ्रू ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेस आणि एंटर्स इनटू द पीसीटी. मग पीसीटी मध्ये जे फिल्ट्रेट आलेलं आहे, जे सबस्टन्स फिल्टर होऊन आलेले आहेत, त्यामध्ये लिपिड सोल्युबल असतील आणि लिपिड इनसोल्युबल दोन्ही सबस्टन्स असतील. बरोबर? लक्षात आलंय? बरोबर आहे. म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने जे पण सोल्यूट फिल्टर झालेलं आहे आणि प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड टिब्यूल मध्ये आलेलं आहे, तर त्यामध्ये लिपिड सोल्युबल पण सबस्टन्स असतील आणि लिपिड इनसोल्युबल पण सबस्टन्स असतील. हे झालं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. तर लक्षात आलं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे काय? तर येस. येस सर. काही ड्रग ग्लोमेरुलर फिल्ट्रेशननी फिल्टर होतात. बरोबर आहे. आता दुसरी प्रोसेस जी आहे ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. तर ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन प्रोसेस म्हणजे काय आहे की जे पण पीसीटी मध्ये फिल्ट्रेट एंटर झालेलं आहे, त्यातलं काही सबस्टन्स परत ब्लड मध्ये जातात. त्याला ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन म्हणतात. म्हणजे पीसीटी मधून कुठं जातं सबस्टन्स? ब्लड मध्ये सिस्टमिक ब्लड सर्क्युलेशन मध्ये. सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातात. करेक्ट, व्हेरी गुड. तर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातात आणि त्यासाठी ही ड्रगला ज्या समजा सबस्टन्स जे जातात त्यांना बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावं लागतं. इथं पण बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करूनही ते जातात. आणि हे ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन प्रोसेस ही पॅसिव्ह डिफ्युजनशी रिलेटेड आहे. म्हणजे लिपिड सोल्युबल लागतील ते ड्रग. येस. म्हणजे कोणतेही सबस्टन्स ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन प्रोसेसने रिॲब्सॉर्ब होतात किंवा ड्रगचा जरी विचार केला तरी लिपिड सोल्युबल होतील का लिपिड इनसोल्युबल? लिपिड सोल्युबल. लिपिड सोल्युबल जर ड्रग असेल किंवा कोण लिपिड सोल्युबल सबस्टन्स असतील बाकीचे, फिजिओलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू आपण सगळ्याच गोष्टी विचार करू. जर लिपिड सोल्युबल फॉर्म मध्ये सबस्टन्स असेल तर ते काय होतील? रिॲब्सॉर्ब. रिॲब्सॉर्ब. आणि ड्रगचं पण तेच आहे. जर ड्रग लिपिड सोल्युबल फॉर्म मध्ये असेल तर काय होईल? रिॲब्सॉर्ब. रिॲब्सॉर्ब. आता पॅसिव्ह डिफ्युजन कशावर डिपेंड आहे? पॅसिव्ह डिफ्युजन कोणत्या गोष्टींवर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. व्हेरी गुड. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, लिपिड परमिएबिलिटी लिपिड अँड लिपिड सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटी. लिपिड सोल्युबिलिटी. आणि लिपिड हा. सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन आयोनायझेशन, म्हणजे लिपिड मध्ये आयोनायझेशन. आयोनायझेशन स्टॅटस. मग कोणता फॉर्म लिपिड सोल्युबल आहे? अनआयोनाइज की आयोनाइज? अनआयोनाइज्ड. अनआयोनाइज्ड. अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे. व्हेरी गुड. तर आता अनआयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे म्हणजे समजा ड्रगचा विचार केला तर ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये पीसीटी मध्ये असल्यावर जास्त रिअब्सॉर्ब होईल? आयोनाइज की अनआयोनाइज्ड. अनआयोनाइज? अनआयोनाइज्ड. अनआयोनाइज फॉर्म मध्ये असेल तर तो रिअब्सॉर्ब होणार आहे. आता पीसीटी मध्ये ड्रग आयोनाइज किंवा अनआयोनाइज फॉर्म मध्ये किती असेल हे कशावर डिपेंड असतं? ह्या पीएच. पीएच, पीसीटीचा पीएच काय आहे? ह्या युरिन जे आहे पीसीटी मधलं जे फ्लुइड आहे त्याचा पीएच काय आहे त्याच्यावर डिपेंड असतं. समजा ऍसिडिक ड्रग हे ड्रग ऍसिडिक आहे आणि युरिनचा पीएच पण ऍसिडिक आहे, तर ऍसिडिक ड्रग ऍसिडिक पीएच मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये राहील? अनआयोनाइज्ड. अनआयोनाइज फॉर्म मध्ये. बरोबर आहे. अनआयोनाइज फॉर्म मध्ये राहील. बरोबर आहे. ऍसिडिक ड्रग ऍसिडिक पीएच मध्ये अनआयोनाइज फॉर्म मध्ये राहील. मग ऍसिडिक ड्रग जर युरिनचा पीएच ऍसिडिक असेल तर रिअब्सॉर्ब होईल का नाही होणार? होईल. होईल. म्हणजे ऍसिडिक ड्रग अनआयोनाइज फॉर्म मध्ये कधी जास्त असतात? जेव्हा त्या मीडियम मध्ये, ज्या मीडियम मध्ये ऍसिडिक ड्रग आहे त्या मीडियमचा त्याचा पीएच काय असेल? पीएच ऍसिडिक. ऍसिडिक. मग ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक मीडियम मध्ये असेल, थोडक्यात ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक युरिन मध्ये असेल, म्हणजे युरिनचा पीएच ऍसिडिक असेल, तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतील आणि रिअब्सॉर्ब जास्त होतील. बरोबर आहे. येस सर. आणि बेसिक ड्रगच्या बाबतीत काय आहे की बेसिक ड्रग असेल तर तो जर अल्कलाईन पीएच मध्ये असेल, म्हणजे किडनीचा जर विचार केला पीसीटीचा, जर बेसिक ड्रग असेल आणि युरिनचा पीएच अल्कलाईन असेल तर बेसिक ड्रग अल्कलाईन पीएच मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये जास्त राहील? अनआयोनाइज. अनआयोनाइज्ड. अनआयोनाइज अनआयोनाइज्ड. फॉर्म इज लिपिड सोल्युबल. बेसिक ड्रग अल्कलाईन पीएच असेल युरिनचा तर त्यामुळे जास्त रिअब्सॉर्ब होतात. रिॲब्सॉर्ब होतील. ओके. म्हणजे ऍसिडिक ड्रग ऍसिडिक युरिन मधून
असेल आणि युरिन जर ऍसिडिक असेल तर जास्त रिअब्सॉर्ब होतो. बेसिक ड्रग जर युरिन अल्कलाईन असेल तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये राहतो आणि पॅसिव्ह डिफ्युजनने रिअब्सॉर्ब होतं. रिॲब्सॉर्ब होतो. ओके. तर ही गोष्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. तर हे झालं ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन. ओके. तर ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन मध्ये दोन कन्सेप्ट तुम्हाला मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. तर समजा ऍसिडिक ड्रगची पॉइझनिंग झालेली आहे. ओके. ओके. ऍसिडिक ड्रगची पॉइझनिंग झालेली असेल तर ऍसिडिक ड्रगची पॉइझनिंग मध्ये समजा पीसीटी मध्ये ऍसिडिक ड्रग आलेला आहे आणि आपल्याला त्याला इलिमिनेट करायचं असेल युरिन अल्कलाइझर. तर आपल्याला ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग मध्ये ऍसिडिक ड्रगचं इलिमिनेशन करायचं असेल, ऍसिडिक ड्रग फिल्टर होऊन पीसीटीत आलेला आहे, तर ऍसिडिक ड्रगचं इलिमिनेशन होण्यासाठी तो ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने रिअब्सॉर्ब झाला नाही पाहिजे. हा. बरोबर आहे. त्यासाठी येस. ऍसिडिक ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे? आयोनाइज फॉर्म. आयोनाइज्ड. आणि हा, मग ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक पीएच मध्ये असेल तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये असतो. पण जर ऍसिडिक ड्रग अल्कलाईन पीएच मध्ये असेल तर तो कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल? आयोनाइज. आयोनाइज्ड. ऍसिडिक ड्रग अल्कलाईन पीएच मध्ये असेल तर आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. आयोनाइज फॉर्म पॅसिव्ह डिफ्युजनने रिअब्सॉर्ब होणार नाही, इलिमिनेट होईल. मग आपल्याला युरिनचा पीएच अल्कलाईन करण्यासाठी आपल्याला अल्कलिनायझर्स यूज करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण सोडियम बायकार्बोनेट यूज करतो. तर हाऊ सोडियम बायकार्बोनेट इज इफेक्टिव्ह इन ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग? Sodium बाय मेकिंग. bicarbonate make the urine alkaline so that acidic drug remains in ionized form and not reabsorbed by passive diffusion and eliminate from the body. ओके. लक्षात आलं? म्हणजे ऍसिडिक येस ड्रग सर. पॉइझनिंग मध्ये येस. आपण युरिन काय करतो? अल्कलाइज अल्कलाइन. करतो. आणि अल्कलाइन कसं करतो? बाय युझिंग सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट आपण यूज करतो. लक्षात आलं? तर तुम्हाला 2 मार्कला जर विचारलं तर असे क्वेश्चन 2 मार्कलाच येतात. असे क्वेश्चन काही लॉंग शॉर्ट नोट किंवा लॉंग क्वेश्चन मोडच्या दृष्टीने 2 मार्कचे जे क्वेश्चन आहे त्यासाठी ते महत्वाचे आहे. लक्षात आलं? तर ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग मध्ये आपण युरिन अल्कलाईन करतो आणि त्यासाठी सोडियम बायकार्बोनेट वापरतो. सोडियम बायकार्बोनेट. तर ऍसिडिक ड्रगचा एक्झाम्पल समजा बार्बिच्युरेट पॉइझनिंग आहे. तर बार्बिच्युरेट पॉइझनिंग मध्ये आपण सोडियम बायकार्बोनेटचा वापर करू शकतो. लक्षात आलं? ओके. सॅलिसायलेट आहे. सॅलिसायलेट म्हणजे ऍस्पिरिन. ओके. तर त्याच्यामध्ये पण ऍसिडिक ड्रग येतो म्हणजे आपल्याला युरिन अल्कलाईन केलं तर त्याचं इलिमिनेशन वाढणार आहे. लक्षात आलं? सिमिलर जे आहे ते अपोजिट जे आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट बेसिक ड्रग्सशी रिलेटेड आहे. तर बेसिक ड्रग पॉइझनिंगचं इलिमिनेशन आपण कसं वाढवू शकतो? युरिन काय करायला पाहिजे? बाय मेकिंग युरिन ऍसिडिक. ओके. बाय मेकिंग युरिन ऍसिडिक. ऍसिडिक. बाय मेकिंग युरिन ऍसिडिक. ओके. तर हा कन्सेप्ट पण आता याच्यामध्ये बेसिक ड्रग पॉइझनिंग मध्ये जर ऍसिडिक युरिन केलं आपण तर बेसिक ड्रगचं इलिमिनेशन वाढतं. त्यासाठी अमोनियम क्लोराईड आपण यूज करू शकतो. ओके. ऍसिटाझोलामाइड पण त्याच्यासाठी यूज होतो का? नाही, ऍसिटाझोलामाइड जो आहे, ऍसिटाझोलामाइड त्यासाठी यूज नाही होत. म्हणजे तो ऍसिटाझोलामाइड काय करतो की बायकार्बोनेटचं लॉस करतो आणि तो युरिन अल्कलाईन करतो. ऍसिटाझोलामाइड आपण ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग मध्ये देऊ शकतो. हा हा. म्हणजे तुम्ही जे सांगितलं तो याच्याशीच रिलेटेड आहे कन्सेप्ट जो आहे ऍसिटाझोलामाइड. बरोबर आहे. ऍसिटाझोलामाइड काय करतं की देर इज अ लॉस ऑफ बायकार्बोनेट. युरिन अल्कलाईन करतो. ओके. त्यामुळे बायकार्बोनेट जर युरिन मध्ये वाढले तर युरिन अल्कलाईन होतं, बॉडीमध्ये ऍसिडोसिस होतो. म्हणजे ओके. ऍसिटाझोलामाइड नावाचा जो डायुरेटिक आहे, बरोबर आहे, तर त्याचा तो यूज म्हणजे त्या आपण युरिन अल्कलिनायझेशन साठी होऊ शकतो. ठीक आहे. तर सोडियम बायकार्बोनेट पण आपल्याकडे आहे. ओके. ओके. तर ओके.
ऍसिटाझोलामाइडचा जो आहे तो कन्सेप्ट युरिन अल्कलिनायझेशनशी रिलेटेड आहे. ओके. तर अमोनियम क्लोराईड आपण देऊन युरिन ऍसिडिक करू शकतो, बेसिक ड्रगचं इलिमिनेशन करू शकतो. आता क्लिनिकल प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू, जो पहिली गोष्ट मी जे सांगितली आहे की ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग मध्ये आपण युरिन अल्कलाईन करून ऍसिडिक ड्रगचं इलिमिनेशन वाढवू शकतो. जसं सोडियम बायकार्बोनेट आपण सॅलिसायलेट किंवा बार्बिचरेट पॉइझनिंग मध्ये यूज करतो, आणि हा जो कन्सेप्ट आहे हा क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये पण वापरला जातो. परंतु बेसिक ड्रग पॉइझनिंग मध्ये युरिन ऍसिडिक केलं तर बेसिक ड्रगचं इलिमिनेशन वाढतं. त्यासाठी अमोनियम क्लोराईड NH4Cl आपण यूज करू शकतो. पण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये हा जो कन्सेप्ट आहे हा वापरला जात नाही. त्याचं रिझन असं आहे की अमोनियम क्लोराईड आपण यूज केल्याने बेसिक ड्रगचं इलिमिनेशन वाढू शकतो, पण जेव्हा आपण अमोनियम क्लोराईड यूज करतो त्यावेळेस त्यावेळेस काही साईड इफेक्ट होतात. मेटाबॉलिक ऍसिडोसिस मध्ये पेशंट जाऊ शकतो आणि रॅब्डोमायोलायसिस होऊ शकतं. रॅब्डोमायोलायसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ द मसल प्रोटीन, रॅब्डोमायोलायसिस, आणि कार्डियक कॉम्प्लिकेशन मध्ये पण होऊ शकतात. आणि दीज कंपार्टमेंटचे आर बदल. मोर डेंजरस दीज आर मोर डेंजरस पेशंटची कंडिशन अजून डिटोरिएट होऊ शकते. म्हणून जे केडी त्रिपाठीमध्ये दिलेलं आहे की इन बेसिक ड्रग पॉइझनिंग वी कॅन increase the elimination of basic drug by making urine alkaline with the help of ammonium chloride, but that is not clinically practiced. ओके, लक्षात आलंय? मग डायलिसिस यूज करायचं होतं. हो, आपण करू शकतो, पण डायलिसिस साठी म्हणजे त्या ड्रगचं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग कमी पाहिजे आणि व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन एक कमी पाहिजे. ओके, ठीक आहे. अँटीडोट असेल तर आपण अँटीडोट पण यूज करू शकतो पॉइझनिंग साठी. बरोबर, म्हणजे प्रत्येक पॉइझनिंगला डायलिसिसच वापरता असं पण नाही. असं पण. ओके, ठीक आहे. ओके, तर हा पॉइंट आपण पाहिलेला आहे. तर आतापर्यंतच्या दोन प्रोसेस आपण पाहिल्या, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेस पाहिली आणि ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन प्रोसेस पाहिली. आणि तिसरी जी प्रोसेस आहे, तिसरी प्रोसेस जी आहे ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेस आहे. तर ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेस म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. तर हे ऍफरंट आर्टेरियोल, हे इफरंट आर्टेरियोल, बाउमन्स कॅप्सूल. ओके, हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. ओके, देन प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्यूब्यूल, त्यानंतर लूप ऑफ हेनले. ओके, आपल्याला इथपर्यंतच पार्ट लागतोय, त्याच्या पुढे जाणार नाही आपण. ओके, तर व्हॉट इज ट्युब्युलर सिक्रेशन? ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे काय? ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे की सबस्टन्स, ड्रग्सच्या बाबतीत बोलायचं झालं, ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे ड्रग ब्लड व्हेसल मधून डायरेक्ट प्रॉक्सिमल ट्युब्यूल मध्ये एंटर होतो. कुठून एंटर होतो? ब्लड व्हेसल मधून ट्युब्यूल मध्ये एंटर होतो. बरोबर आहे. ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शनचे एक्झॅक्टली काय झालंय? हे अपोजिट झालेलं आहे. अपोजिट. हा, ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये ड्रग हे कुठून कुठं जातं? ब्लड व्हेसल मधून ट्युब्यूल मध्ये सिक्रेट होतं आणि ट्युब्यूल मधून इलिमिनेट होतं. म्हणजे त्याला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने फिल्टर व्हायची गरज आहे का? नाही. काही ड्रग हे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने फिल्टर होऊन इलिमिनेट होतात. काही ड्रग ट्युब्युलर सिक्रेशननी म्हणजे काही ड्रग ट्युब्युलर सिक्रेशनने ट्युब्यूल मध्ये एंटर होता आणि इलिमिनेट होता. काही ड्रग दोन्ही प्रोसेसनी ट्युब्यूल मध्ये एंटर होऊन इलिमिनेट होतात. म्हणजे दोन्ही प्रोसेस होऊ शकतात काही ड्रग साठी. तर इट डिपेंड्स ऑन. आता यासाठी ब्लड व्हेसल मधून ट्युब्यूल मध्ये सबस्टन्स कसा येतो? बरोबर, लक्षात आलं? ब्लड व्हेसल मधून ट्युब्यूल मध्ये ड्रग कसं एंटर होतं? बरोबर आहे. त्यासाठी म्हणजे ब्लड व्हेसल मधून ड्रगला ट्युब्यूल मध्ये पाठवण्यासाठी ट्रान्सपोर्टर वापरले जातात. ट्रान्सपोर्टर म्हणजे व्हेकल. ट्रान्सपोर्टर म्हणजे व्हेकल. बरोबर आहे. दोन प्रकारचे ट्रान्सपोर्टर मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक आहे
ऑर्गॅनिक anion ट्रान्सपोर्टर. ओके. आणि दुसरा आहे ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर. हे काय करतात ट्रान्सपोर्टर? ड्रगला घेऊन ट्युबल ब्लड वेसल मध्ये ब्लड वेसल मधून घेऊन ट्युबल मध्ये पाठवतात. तर ऑर्गॅनिक anion ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर हे दोन प्रकारचे व्हेकल्स आहे. आणि हे फार महत्वाचं वाक्य मी सांगत आहे. ऑर्गॅनिक anion ट्रान्सपोर्टर हे स्पेसिफिक ऍसिडिक सबस्टन्स किंवा ड्रग्ज साठी वापरले जातात आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर हे स्पेसिफिक कोणत्या सबस्टन्स साठी वापरले जातात? बेसिक सबस्टन्स साठी. लक्षात आलं? म्हणजे ड्रग जर ऍसिडिक असेल आणि तो ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसने ट्युब्युल मध्ये एंटर होत असेल तर तो कोणता ट्रान्सपोर्टर वापरेल? ड्रग, ऍसिडिक ड्रग, ऑर्गॅनिक anion ट्रान्सपोर्टर वापरेल. आणि जर ड्रग बेसिक असेल तर तो कोणता ट्रान्सपोर्टर वापरेल? ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर वापरेल. लक्षात आलं? लक्षात आलं हे? येस. ओके. आता बघा, समजा आता हे ट्युब्युल आहे, एक कट सेक्शन काढला, हे ब्लड वेसल आहे. ओके. ब्लड वेसल. आणि हे काय? ट्युब्युलचा पार्ट आहे. ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काय आहे. त्यासाठी कोणता ट्रान्सपोर्टर वापरतात ते पण सांगितलं. बरोबर आहे? ऑर्गॅनिक anion ट्रान्सपोर्टर. आणि दुसरं काय आहे? ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर. बरोबर आहे? तर ट्युब्युलर सिक्रेशन मधून सबस्टन्स ब्लड वेसल मधून ट्युब्युल मध्ये येतात. ऍक्च्युली हे जे ट्रान्सपोर्टर आहे ना, ऑर्गॅनिक anion ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर, हे बाय डिरेक्शनल आहे. काय आहे? बाय डिरेक्शनल. याचा अर्थ काय? ऑर्गॅनिक anion ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट हे बाय डिरेक्शनल आहे. याचा अर्थ असा आहे, म्हणजे आता मी ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेस काय आहे ती कंप्लीट केलेली आहे. ट्युब्युल मधून ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेस मध्ये ब्लड वेसल मधून सबस्टन्स ट्युब्युल मध्ये सिक्रेट होतात. त्यासाठी ऑर्गॅनिक anion ट्रान्सपोर्टर, ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टरचा यूज होतो. आता ह्या ट्रान्सपोर्टर विषयी मी तुमच्याशी डिस्कस करतोय. हे ऑर्गॅनिक anion ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर काय आहे? बाय डिरेक्शनल. बाय डिरेक्शनलचा अर्थ काय? की इट वर्क्स इन बोथ डिरेक्शन. इट वर्क्स इन बोथ डिरेक्शन म्हणजे ते काय करतात? काही सबस्टन्सला ब्लड वेसल मध्ये घेऊन ट्युब्युल मध्ये पाठवतात आणि काही सबस्टन्सला ट्युब्युल मधून घेऊन ब्लड वेसल कडे पाठवतात. म्हणजे बाय डिरेक्शनल. म्हणजे हे ट्रान्सपोर्टर म्हणजे व्हेकल आहे. व्हेकल हे दोन्ही डिरेक्शन मध्ये काम करतं. ब्लड वेसल कडून सबस्टन्स घेऊन कशात पाठवतील? ट्युब्युल मध्ये. ट्युबल्स मध्ये आणि ट्युब्युल मध्ये सबस्टन्स घेऊन कशात पाठवू शकता? ब्लड वेसल. ब्लड वेसल. म्हणजे दोन्ही साईडनी ते ट्रान्सपोर्ट करू शकतात. बरोबर आहे? टू वे प्रोसेस आहे ती ट्रान्सपोर्टरची. बर, आता याच इम्पॉर्टन्स काय मी तुम्हाला सांगतो. कोणते सबस्टन्स जनरली ब्लड वेसल मधून ट्युब्युल्स मध्ये येतात आणि कोणते सबस्टन्स ट्युब्युल्स मधून ब्लड वेसल मध्ये पाठवले जातात? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर एक्झोजिनस सबस्टन्स असेल, एक्झोजिनस म्हणजे आपल्या बॉडीशी रिलेटेड आहे का? नाही. तर एक्झोजिनस सबस्टन्स हा ब्लड वेसल मधून पुढे पाठवला जातो ट्युब्युल मध्ये. ओके. आणि जर एंडोजिनस सबस्टन्स असेल, कोणता? एंडोजिनस, जे एंडोजिनस आपल्या बॉडीशी रिलेटेड सबस्टन्स असेल, तर तो ट्युबल ट्युब्युल मधून ब्लड मधून वेसल ब्लड मध्ये. वेसल मध्ये पाठवला जातो. ओके. ट्युब्युल मधून ब्लड वेसल मध्ये पाठवला जातो. म्हणजे हे बाय डिरेक्शनल प्रोसेस आहे. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर मी सांगितलं ड्रग, तर ड्रग हे एंडोजिनस सबस्टन्स आहे का एक्झोजिनस? एक्झोजिनस. एक्झोजिनस. मग ते त्या या ट्रान्सपोर्टरने काय होतील? पुढे येतील ट्युबल्स मध्ये ट्युब्युल्स मध्ये येतील आणि ट्युब्युल्स मध्ये येऊन काय होतील? इलिमिनेट होतील. एलिमिनेट. बरोबर आहे? लक्षात आलं? ओके. आता लक्षात घ्या, पेनिसिलिन हा एक
ऍसिडिक ड्रग आहे. कोणता ड्रग आहे? ऍसिडिक. ऍसिडिक. आणि पेनिसिलिन जो आहे तो ऍसिडिक ड्रग आहे. ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसने तो ट्युब्युल मध्ये एंटर होतो. तर तो कोणती ट्रान्सपोर्ट प्रोसेस वापरेल? ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरेल का ऑर्गेनिक कॅटायन? एनायन. ऑर्गेनिक एनायन. कॅटायन. ऑर्गेनिक अनायन एनायन. ट्रान्सपोर्ट, हा बरोबर, ऑर्गेनिक अनायन. बरोबर आहे, ठीक आहे. आता दुसरा एक सबस्टन्स तुमच्याशी मी डिस्कस करतो, युरिक ऍसिड. युरिक ऍसिड. युरिक ऍसिड हा आपल्या बॉडीमध्ये तयार होतो, बरोबर आहे. तर हा एंडोजिनस सबस्टन्स आहे, ऍसिडिक सबस्टन्स आहे. हा पण कोणती सिस्टीम वापरेल? एनायन. ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. एनायन सिस्टम. पण पेनिसिलिन हा ब्लड वेसल मधून ट्युब्युल मध्ये येईल आणि त्याचं इलिमिनेशन होईल. आणि युरिक ऍसिड कुठून कुठं जाईल? ट्युब्युल ट्युबल मधून ब्लड वेसल. ट्युब्युल ट्युब्युल मधून मधून ब्लड ब्लड वेसल वेसल मध्ये. मध्ये. ओके, ट्युब्युल मधून ब्लड वेसल मध्ये. तो समजा आता ही ब्लड वेसल आहे, हे ट्युब्युल आहे. ओके, हे ब्लड वेसल आहे. ओके, आणि हे ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्टर आहेत. म्हणजे मी दाखवतोय असं फक्त. ओके, तो ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्टर. ओके. ओके, स्ट्रक्चर त्याचं असं नसेल, फक्त जस्ट दाखवतोय मी. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की पेनिसिलिन जो आहे, ओके, पेनिसिलिन जो आहे, ओके, पेनिसिलिन हा ब्लड वेसल मधून ट्युब्युलकडे जाईल ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमने. आणि युरिक ऍसिड हा ट्युब्युल मधून कुठे जाईल? युरिक ऍसिड हा ब्लड वेसल मध्ये. हा, म्हणजे ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीमने पेनिसिलिनचं काय होतंय? नेशन. एलिमिनेशन. एलिमिनेशन होतंय. इलिमिनेशन. आणि युरिक एक्सक्रीशन ऍसिड, होते. हा, एक्सक्रिशन. आणि युरिक ऍसिड काय होतोय? रिअब्सॉर्ब. ऍब्सॉर्ब. Absorption. रिअब्सॉर्ब होतोय. आता एक ड्रग मी तुमच्याशी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, प्रोबेनिसिड. प्रोबेनिसिड नावाचा ड्रग तुमच्याशी मी डिस्कस केलाय. ओके, प्रोबेनिसिड ड्रग हा ऑर्गेनिक अनायन, हा पण ऍसिडिक ड्रग आहे. काय आहे हा ड्रग? ऍसिडिक ड्रग आहे. आणि हा ड्रग ऍसिडिक असल्यामुळे तो पण कोणती सिस्टीम वापरतो? ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. मग ह्या व्हेकल तो वापरत असेल तर तो व्हेकल पेनिसिलिन आणि युरिक ऍसिड साठी काय होईल? ब्लॉक होईल. पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रोबेनिसिड ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्टरला काय करतो? ब्लॉक करतो, इनहिबिट करतो. आता प्रोबेनिसिड यूज केल्यामुळं पेनिसिलिनचं काय होईल आणि युरिक ऍसिडचं काय होईल? पेनिसिलिनचे एक्सक्रिशन कमी पेनिसिलिन होईल रिअब्सॉर्ब होईल पेनिसिलिन, ब्लड मध्ये. हा, म्हणजे पेनिसिलिन एक्सक्रीट नाही होणार, रिअब्सॉर्ब नाही एक्सक्रीट होणार. नाही होणार. पेनिसिलिन सॉरी एक्सक्रीट सॉरी. नाही होणार. ओके, ब्लड मध्ये पेनिसिलिन फिरत. ब्लड मध्ये राहील. म्हणजे पेनिसिलिनची ऍक्शन काय होईल? वाढेल. इन्क्रीज वाढेल. होईल. ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढेल. पेनिसिलिनचं एक्सक्रिशन इनहिबिट होईल. ओके, बरोबर आहे. पेनिसिलिनची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढेल. प्रोबेनिसिड यूज केल्यामुळे युरिक ऍसिडचं काय होईल? काय एक्सक्रिशन. इनहिबिट? इनहिबिट एक्सक्रीशन काय होईल. होईल? इनहिबिट काय होईल? रिअब्सॉर्प्शन इनहिबिट होईल. युरिक रिअब्सॉर्ब. ऍसिड विल नॉट रिअब्सॉर्ब इनटू सर्क्युलेशन, आणि युरिक ऍसिड काय होईल मग? ट्युब्युल मधून कमी इलिमिनेट होईल. म्हणजे ब्लड युरिक ऍसिड लेवल काय होईल? कमी होईल. कमी होईल. त्यामुळं प्रोबेनिसिड आपण कशात यूज करतो? गाउट. आउट मध्ये. आणि हा युरिकोसुरिक ड्रग आहे. युरिकोसुरिक म्हणजे तो युरिक ऍसिडचं इलिमिनेशन किडनी मधून वाढवतो. तर हा कसं वाढवतो? बाय इनहिबिटिंग विच को ट्रान्सपोर्ट? ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट. विच ट्रान्सपोर्ट? ऑर्गेनिक अनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, OAT. ओएटी. आणि प्रोबिनिसिड पेनिसिलिन बरोबर दिल्याने काय होईल? पेनिसिलिनची ड्युरेशन ऑफ ऍक्शन पेनिसिलिनची वाढेल. ऍक्शन वाढेल. सिमिलरली प्रोबिनिसिड सिफेलोस्पोरिन बरोबर जरी दिला, सिफेलोस्पोरिन पण पेनिसिलिन सारखा ऍसिडिक ड्रग आहे, त्याचंही एक्सक्रिशन इनहिबिट होतं. म्हणून प्रोबिनिसिड आपण पेनिसिलिन किंवा सिफेलोस्पोरिन बरोबर कंबाईन केलं तर पेनिसिलिन किंवा सिफेलोस्पोरिनची ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढते. आणि त्यामुळं काही कंडिशनमध्ये पेनिसिलिन बरोबर प्रोबेनिसिड किंवा सिफेलोस्पोरिन बरोबर प्रोबेनिसिड देतात, जसं गोनेरिया सिफिलिस. नावाची कंडिशन सिफिलिस मध्ये. तर ऐकलंय तुम्ही हे कन्सेप्ट? ब्रोमि येस. ओके.
तर येस सर. ओके, तर प्रोबिनिसिड का देतात असं जर कोणी विचारलं तर ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर खूप जणांना तर एमबीबीएस मध्ये ह्या गोष्टी एवढ्या क्लिअर नसतात. तर त्यांना जर असं विचारलं तर पेनिसिलिन जो आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन साठी उपयुक्त आहे, आणि सिफिलिस साठी पण तुम्ही सांगितलं, आणि प्रोबेनिसिड गाऊट साठी जर एखाद्या पेशंटला बॅक्टेरियल इन्फेक्शन प्लस गाऊट दोन्ही असेल तर आपण हे देतो असं आन्सर देतात, जे एक्सपेक्टेड नाही. इथं एक्सपेक्टेड काय की प्रोबेनिसिड पेनिसिलिनचा ड्युरेशन ऑफ ऍक्शन वाढवतो, त्यामुळे आपण देतो प्रोबेनिसिड बरोबर पेनिसिलिन. ठीक आहे. तर एक पाहत मला त्याचं फिक्स डोस कॉम्बिनेशन अवेलेबल नाही वाटतं, नाही. तर आपल्याला वेगवेगळं द्यावं लागतं. ओके. तर हा एक कन्सेप्ट ह्या ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसशी रिलेटेड होता, ते मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. तर ट्युब्युलर सिक्रेशन किंवा ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीमशी रिलेटेड होता, तेव्हा मी डिस्कस केलाय. तर ट्युब्युलर सिक्रेशननी ड्रग ब्लड वेसल मधून ट्युब्युल मध्ये येतो आणि इलिमिनेट होतो. तर पहा, तर नेट ड्रगचं इलिमिनेशन कसं असतं की ग्लोमेरुलर फिल्ट्रेशननी किती अमाऊंट फिल्टर झाली प्लस ट्युब्युलर सिक्रेशननी किती अमाऊंट सिक्रेट झाली मायनस ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शननी किती अमाऊंट ड्रगची रिॲब्सॉर्ब झाली, हे तुम्हाला नेट ड्रग किती इलिमिनेट झालं ती व्हॅल्यू देणार आहे. बरोबर. कारण येस. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने जे फिल्टर होणारा ड्रग ते इलिमिनेट होणार आहे, ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेसने जे सिक्रेट झालं ते इलिमिनेट होणार आहे, परंतु ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शनने काही अमाऊंट परत ब्लड मध्ये येऊ शकते. तर नेट इलिमिनेशन काय आहे ड्रगचं? ड्रग फिल्टर थ्रू ग्लोमेरुलस किंवा त्याचा मेटाबोलाइट फिल्टर थ्रू ग्लोमेरुलस प्लस सिक्रेटेड थ्रू ट्युब्युल्स, ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेस मायनस ड्रग रिॲब्सॉर्ब थ्रू ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन प्रोसेस, किती रिॲब्सॉर्ब झालं ते मायनस करावं लागेल. तर नेट इलिमिनेशन त्याच्यावर डिपेंड आहे. तर हे रिनल सिस्टीम रिलेटेड ह्या तीन पार्ट आपण पाहिले, ते मी तुमच्याशी परत एकदा डिस्कस करतोय. आता पहा, मी सगळं रिनल पॉइंट ऑफ व्ह्यू पॉइंट डिस्कस केलेले आहे, आणि 2 मार्कला जे क्वेश्चन येतात ते पण इथं डिस्कस केलेत. तर एक्सप्रेशनवर लॉंग क्वेश्चन येणार नाही, पण हे जे 2 मार्काचे क्वेश्चन आहे ते पेनिसिलिन प्रोबिनिसिड तुम्हाला सिस्टेमिक फार्मॅकॉलॉजी मध्ये आलं तिथं ते क्लिक झालं पाहिजे. प्रोबिनिसिड गाऊट मध्ये कसं यूज करता तिथं ओएटी तुम्हाला क्लिक होणार आहे. तर हेच आहे की जनरल फार्मॅकचे कन्सेप्ट क्लिअर झाले तर सिस्टेमिक फार्मॅकॉलॉजी इझी होतं. तर मेजर रूट ऑफ इलिमिनेशन आहे, एक्सक्रेशन ऑफ ऑल वॉटर सोल्युबल सबस्टन्स आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन, ट्युब्युलर सिक्रेशन, ह्या 3 प्रोसेस आहे. ओके. तर नेट रिनल एक्सक्रीशन काय आहे ड्रगचं? ड्रग फिल्टर थ्रू ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्लस सिक्रेटेड थ्रू ट्युब्युलर सिक्रेशन मायनस, इथं एक्सक्रीशन नाही पाहिजे, ट्युब्युलर सिक्रेशन प्रोसेस पाहिजे, मायनस ड्रग रिॲब्सॉर्ब थ्रू ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. ओके. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आय हॅव डिस्कस कशावर डिपेंड असतं? ऑल नॉन प्रोटीन बाउंड ड्रग फिल्टर थ्रू ग्लोमेरुलस. जे प्रोटीन बाउंड ड्रग आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग इज नॉट अवेलेबल फॉर डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम एक्सक्रीशन, इट इज नॉट अवेलेबल फॉर ऍक्शन, इट रिमेन्स इन द प्लाझ्मा. ओके. तर नॉन प्रोटीन बाउंड ड्रग हे फिल्टर होतं ग्लोमेरुलस मध्ये, आणि नॉन प्रोटीन बाउंड ड्रग लिपिड सोल्युबल असू द्या लिपिड इनसोल्युबल असू द्या ते फिल्टर होणार आहे. The glomerular filtration depends on molecular weight of the drug किंवा molecular size of the drug, protein binding, renal blood flow, but glomerular filtration does not depend on lipid solubility. GFR नॉर्मल किती आहे तो पेशंटचा? 120 ml/min, आणि जसं एज डिक्लाइन होतं 50 नंतर तो कमी होतं, 65 नंतर अजून कमी होतं. बरोबर आहे? लक्षात आलं? येस सर. मग जे ड्रग विदाउट मेटाबॉलिझम, ओके, अनचेंज किडनी थ्रू इलिमिनेट होत आहे, बरोबर आहे, जसं अमाइनो हा ग्लायकोसाइड. महिना लागतो. तर जसं एज वाढेल तसं त्याचा डोस कमी करावा लागतो. म्हणजे बिलो 50 इयर्स डोस डिफरंट राहील, अबो 50 इयर डोस डिफरंट राहील, अबो 65 इयर्स डोस डिफरंट राहील, कारण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेस ने ते इलिमिनेट होतंय अनचेंज, आणि ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेस जी आहे त्याचा जो रेट आहे फिल्ट्रेशनचा, जसं एज ऍडव्हान्स होतं तसं तो कमी होतो.
बरोबर आहे. तर अमायनो ग्लायकोसाइडचं जे डोस ऍडजस्टमेंट आहे हे तुम्हाला GFR किंवा क्रिएटिनिन क्लिअरन्सशी रिलेटेड असतं. ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन तुम्हाला सांगितलं पॅसिव्ह डिफ्युजन आहे. ओके. पीसीटी मधून होतं आणि कशावर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, लिपिड सोल्युबिलिटी, आयोनायझेशन स्टॅटस. आणि आयोनायझेशन स्टॅटस कशावर डिपेंड आहे? पीएच ऑफ द युरिन. ओके. पहा, मोस्ट ऑफ द लिपिड soluble unionized drug filter at glomerulus is reabsorbed by this process, but lipid insoluble highly ionized drugs are not reabsorbed. हा पॉइंट लक्षात आला तुमच्या सर्वांच्या? म्हणजे ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शननी कोणता फॉर्म ड्रगचा रिॲब्सॉर्ब होणार आहे? लिपिड सोल्युबल अनआयोनाइज. कोणता नाही होणार? लिपिड इनसोल्युबल आयोनाइज फॉर्म. हायली अर्नेस्ट. ओके. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला जर येस. ट्रान्सपोर्ट प्रोसेस आपण ज्या सेकंड लेक्चरला डिस्कस केलेली आहे ती जर समजली असेल तर हा पॉइंट इथं समजणार आहे. ओके. ठीक आहे. ओके. हा पार्ट मी तुमच्याशी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. वीक बेसेस आयोनाइज मोर अँड आर लेस रिॲब्सॉर्ब इन ऍसिडिक युरिन, आणि वीक ऍसिड आयोनाइज मोर अँड लेस रिॲब्सॉर्ब इन अल्कलाइन युरिन. म्हणून ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग साठी आपण युरिन अल्कलाइन करतो ऍसिडिक ड्रगचं रिॲब्सॉर्प्शन इनहिबिट होण्यासाठी, आणि ऍसिडिक ड्रग त्यामुळे इलिमिनेट होईल. आणि बेसिक ड्रगच्या पॉइझनिंग मध्ये आपण युरिन ऍसिडिक केली तर बेसिक ड्रगचं इलिमिनेशन होऊ शकतो. सो युरिन इज अल्कलाइन इन ऍसिडिक ड्रग पॉइझनिंग. मग कोणत्या पॉइझनिंग मध्ये युरिन अल्कलाइन करतात? बार्बिच्युरेट सॅलिसायलिक पॉइझनिंग बाय युझिंग सोडियम बायकार्बोनेट. दो इलिमिनेशन ऑफ वीक बेसिस म्हणजे मॉर्फिन, एम्फेटामाइन हे बेसिक ड्रग आहे, त्यांचं इलिमिनेशन वी कॅन इन्क्रीज बाय मेकिंग युरिन ऍसिडिक बाय युझिंग अमोनियम क्लोराइड. बट ड्युरिंग दिस प्रोसेस there is a risk of rhabdomyolysis and cardiotoxicity. That's why the condition of the patient is more worsened. That's why it is not used clinically. हा पण पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. ओके. ओके. तर हे जे स्लाइड दिसते हे तुम्हाला समजले का? येस. ओके. तुम्हाला एमसीक्यू काय येईल माहिती आहे का? समजा एमसीक्यू आला इन बार्बिट्युरेट पॉइझनिंग विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज यूज. मग त्यात अमोनियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट असे आन्सर आले तर तुम्हाला शोधायचं काय? सोडियम कार्बोनेट टू इलिमिनेट द बार्बिट्युरेट फ्रॉम द किडनी. बरोबर आहे. तर असे एमसीक्यू कधी येऊ शकतात. ओके. पण अल्कलाइन ड्रग पॉइझनिंग किंवा बेसिक ड्रग पॉइझनिंग मध्ये ऍसिडिफिकेशन जरी युरिनचं केलं आणि त्याचं इलिमिनेशन वाढत जरी असेल अमोनियम क्लोराईडने, पण आपण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ते यूज करत नाही, कारण ऍसिडिफिकेशन करताना रॅब्डोमायोलायसिस किंवा कार्डिओटॉक्सिसिटी होऊ शकते. ओके. ट्युब्युलर सिक्रेशन मी तुम्हाला सांगितलंय, ऑर्गॅनिक ऍनायन आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. अजून काही ट्रान्सपोर्टर पण असतात ट्युब्युलर सिक्रेशनसाठी, जसं इफ्लक्स प्रोटीन आहे, पी ग्लायकोप्रोटीन, मल्टी ड्रग रेझिस्टंट प्रोटीन. हा पार्ट मी तुम्हाला सांगितला नव्हता. ते पण ट्युब्युलर सिक्रेशन साठी उपयुक्त आहे. ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे ब्लड मधून सबस्टन्स ट्युब्युल मध्ये येणं. ओके. ठीक आहे. आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन साठी आपण पाहिलं होतं की नॉन प्रोटीन बाउंड ड्रगच फिल्टर होतं. ट्युब्युलर सिक्रेशन साठी प्रोटीन बाइंडिंग हा फॅक्टर लागू पडत नाही. त्यामुळं प्रोटीन बाइंडिंग इज अ हायडरन्स फॉर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इज नॉट सो टू एक्सक्रिशन ऑफ ट्युब्युलर सिक्रेशन. ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा त्याला ऑर्गॅनिक ऍसिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम पण म्हणतात काही बुक्समध्ये, आणि काही बुक्समध्ये ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम पण म्हणतात. तर ऑर्गॅनिक ॲनायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही ऍसिडिक ड्रग साठी आहे, आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही कशासाठी आहे? बेसिक ड्रग्सचा ट्रान्सपोर्ट बेसिक. आहे. आता हे ड्रगचे नावं तुम्हाला आज लक्षात ठेवायला अवघड आहे, पण तुम्हाला पेनिसिलिन आणि सिफेलोस्पुरिन कोणते ड्रग आहे ते लक्षात आलंय? ऍसिड. ऍसिडिक आहे का बेसिक आहेत? ऍसिडिक. ऍसिडिक आहे. आणि प्रोबेनिसिर पण ऍसिडिक. ऍसिडिक आहे. लक्षात आलं? तर एक लक्षात घ्या, ते एक लक्षात ठेवायचंय. आणि डायुरेटिक मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे थायाजाईड आणि फ्युरेसिमाइड.
हे ड्रग ऍसिडिक आहेत, मग ते कोणती ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतील? हो ठीक आहे. ओएटी. 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 आणि काही डायुरेटिक जसं अॅमिलोराइड आणि ट्रायमटेरिन, हे नाव ऐकलंय तुम्ही? अॅमिलोराइड, येस. ट्रायमटेरिन, हे बेसिक काय पोटॅशियम स्पेरिंग. पोटॅशियम स्पिरिंग आहे आणि ते बेसिक ड्रग आहे. मग ते कोणती ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरतील? ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट ऑर्गॅनिक सिस्टीम. अॅमिलोराइड, ट्रायमटेरिन, क्विनिन आणि प्रोकेनामाइड हे अँटी अरिथमिक ड्रग आहेत. अँटी अरिथमिक. ते पण बेसिक ड्रग आहे. ते ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. हे कोणी विचारणार नाही, फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण सगळं डिस्कस करतोय. तुम्हाला याच्यावर क्वेश्चन 2 मार्क्सच येणार आहे, म्हणजे एक्सप्रेशन और लॉंग क्वेश्चन नाही, फक्त एक कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. आपण पाहिले ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम बाय डिरेक्शनल आहे. एक्झोजेनस सबस्टन्स इलिमिनेट होतात, सिक्रिट होतात ट्युब्युल मध्ये आणि इलिमिनेट होतात. आणि एंडोजेनस सबस्टन्स काय होतात? लाईक युरिक ऍसिड रिॲब्सॉर्ब होतात. बरोबर आहे? ओके. तर ती इंटरॅक्शन पण मी तुम्हाला सांगितलेली आहे, प्रोबेनेसिड पेनिसिलिन, आणि हाऊ प्रोबेनेसिड इज युजफुल इन गाऊट, हे पण तुम्हाला आता क्लिअर झालेलं आहे. ओके, ठीक आहे. तर प्रोबेनेसिड पेनिसिलिनचं एक्सक्रिशन कमी करतो आणि प्रोबेनेसिड युरिक ऍसिडचं एक्सक्रिशन वाढवतो. हे लक्षात आलं? येस. ओके, ठीक आहे. आता लास्ट पार्ट आपण तर हा सर, हा बोला. डायबेटिक आणि नॉन डायबेटिक मध्ये एक्सक्रिशनचा काय तसं काय रोल आहे? म्हणजे डायबेटिक मध्ये म्हणजे काय मला? डायबेटिक मध्ये जास्त. हॅलो. हा हा, बोला ना. डायबिटिक आणि नॉन डायबिटिक. डायबेटिक आणि नॉन डायबेटिक पेशंट मध्ये एक्सक्रिशन तसं काही म्हणजे हे आहे का, इम्पॅक्ट पडतो का? नाही, आता कसं आहे, डायबिटिक मध्ये जर ग्लुकोज, म्हणजे आता डायबिटिक पेशंट मध्ये जेव्हा ग्लुकोज 180च्या पुढे जाते बॉडी मधली, तर ती ग्लुकोज हे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने फिल्टर झाल्यानंतर काही अमाऊंट रिॲब्सॉर्ब होते. परंतु जर ब्लड ग्लुकोज 180च्या पुढे गेलेला असेल, तर काही ग्लुकोज ही किडनीमधून इलिमिनेट होते. तर ग्लुकोज जेव्हा इलिमिनेट होते, ओके, त्यावेळेस वॉटरचं इलिमिनेशन वाढतं. म्हणजे ड्रग विषयी मी चर्चा नाही करत आहे. डायबिटीज पेशंट मध्ये काय होतं की ग्लुकोज हे युरिन मध्ये प्रेझेंट असतं. आपण जर युरिनची टेस्ट केली, बरोबर आहे, तर आपण 1+2+ म्हणतो ना शुगर, जेव्हा ग्लुकोज इलिमिनेट होतं किडनीमधून, त्याच्याबरोबर काय इलिमिनेट होतं? वॉटर पण होतं. आणि त्याच्यामुळे पॉलियुरिया नावाचं जे सिमटम्स आहे ते डायबिटीज पेशंट मध्ये दिसतं. तुमचा प्रश्न ड्रग्सशी रिलेटेड आहे का? हो येस. सर. म्हणजे हो. तुमचं काय म्हणणं आहे की डायबिटीज पेशंट मध्ये ड्रगचं इलिमिनेशन काय होतं? तर एक्सक्रिशन, हा. हा एक्सक्रिशन एक्सक्रिशन, जास्त जर होतं. जर जर एक्सक्रिशन जास्त होतं, नाही तसं नाहीये, तसा काही कन्सेप्ट नाही. पण जेव्हा डायबिटिक पेशंट असेल, तर डायबिटिक पेशंट मध्ये जर रिनल डॅमेज झालेला असेल, रिनल किडनी, तर क्रिएटिन क्लिअरन्स कमी झाला, तर क्रिएटिनन क्लिअरन्स कमी झाला, म्हणजे क्रिएटिनन म्हणजे क्रिएटिनिनचं बॉडीमध्ये अक्युमुलेशन झालं, क्रिएटिनिन क्लिअरन्स कमी झाला, तर याच्यामध्ये ड्रगचं इलिमिनेशन कमी होतं. ड्रग बॉडीत अक्युमुलेट होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, डायबिटीसमुळे किडनी डॅमेज होईल, पेशंट रिनल सेकंडरी फेल्युअर, कॉज आहे. हा म्हणजे सेकंडरी रिनल फेल्युअर होईल. आणि रिनल फेल्युअर झालं तर ड्रगचं इलिमिनेशन जे आहे ड्रगचं, ते पण कमी होणार, कारण किडनीचं जे काम आहे ते कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे ड्रगचं इलिमिनेशन कमी होणार, ड्रग अॅक्युमुलेट होऊ शकतो. त्यामुळं रिनल फेल्युअर पेशंटमध्ये आपल्याला तो माइल्ड रिनल फेल्युअर आहे का, मॉडरेट आहे का, सिव्हिअर रिनल फेल्युअर आहे, ते क्रिएटिनिन क्लिअरन्स कॅल्क्युलेट करून तुम्हाला माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असे 3 स्टेज मध्ये जे आहे रिनल फेल्युअरच्या याच्यात ते वर्गीकरण करतात. आणि त्याच्यानुसार डोस ऍडजस्टमेंट आपल्याला करावं लागतं, कारण ड्रगचं इलिमिनेशन कमी झालेलं असतं. तर हे डायबिटीज पेशंटमध्ये जर रिनल डॅमेज झाला तर ते होऊ शकतं. आता हे मी तुम्हाला डिसीज बद्दल सांगितलं काय होऊ शकतं. तुमचं काय म्हणणं आहे की इलिमिनेशन ड्रगचं वाढतं, म्हणजे वाढेल. तुमचं हा. कशामुळं?
जेव्हा पॉलिएरिया होईल तेव्हा. युरिया मार झाल्यामुळं. पॉलियुरिया झाला म्हणजे इलिमिनेशन ड्रग, म्हणजे पॉलियुरिया झाला म्हणजे त्याच्यात वॉटर बाहेर पडतं, ड्रग नाही बाहेर पडत. ड्रग शुगर हायड्रोफोबिक आहे. पॉलियुरिया का होतं, पॉलियुरिया का जीएफआर होतं? वाढेल ना शुगर हायड्रोफोबिक. हा, त्या पण कंडिशन मध्ये. नाही, पॉलियुरिया का होतं, जेव्हा ग्लुकोज बाहेर पडतं ना, जेव्हा शुगर 200-250 होते ब्लड मधली, तर ती 180 पर्यंत रिअब्सॉर्ब होते. 180च्या पुढची शुगर रिअब्सॉर्ब नाही होते, किडनीतून इलिमिनेट होते. तर ते पॉलियुरिया का होतं, की ग्लुकोज हा ऑस्मोटिक सबस्टन्स आहे. ग्लुकोज स्वतः बरोबर काय धरून ठेवतो, पाणी. आणि त्याच्यामुळं ग्लुकोज एक्सक्रीट होताना त्याच्याबरोबर पाणी पण जातं, म्हणून पॉलियुरिया होतं. पण त्याच्यामुळे ड्रगचं इलिमिनेशन नाही वाढणार. ओके ओके. ठीक आहे, ड्रगचं इलिमिनेशन पॉलियुरियावर डिपेंड नाहीये. लक्षात आलं? Right. तर सर इथे डापाग्लुटिझमचं कसं आहे? डॅपाग्लिफ्लोझिनचं, SGLT2 इनहिबिटर. हा, एजीएलटी काय होतं की आता काही क्लिनिकल ट्रायल्स किंवा पॅथोफिजिओलॉजी जर डायबिटीजची पाहिली तर खूप सारे पॅथोफिजिओलॉजीचे पॉइंट्स आहेत. म्हणजे काय म्हणता येईल की कॉजेस, कारण शुगर वाढण्याचे. तर ते 7-8 कारण आहेत. त्यातलं एक कारण असं आहे की जे किडनीमध्ये एचजीएलटी, सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट जे आहे, बरोबर आहे, त्याच्याशी रिलेटेड पॅथोफिजिओलॉजी आहे. आपण डायबिटीस मध्ये तेव्हा ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर डॅपाग्लिफ्लोझिन जो आहे, तर डॅपाग्लिफ्लोझिन, कॅनाग्लाफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन हे सगळे SGLT2 इन्हिबिटर आहेत. तर किडनीमध्ये जेव्हा शुगर फिल्टर होते ग्लोमेरुलर फिल्ट्रेशननी, त्यातली शुगर ही ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन, म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने शुगर फिल्टर झाल्यावर पीसीटी मध्ये आल्यानंतर ती शुगर रिअब्सॉर्ब पण होते. कोणत्या प्रोसेसने? सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट थ्रू होते. सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट, SGLT2, सोडियम ग्लुकोज पंप तिथं असतात ट्युब्युलवर. ते काय करतात, ते काय करतात, ग्लुकोजला काय करतात, ट्युब्युल मधून घेऊन कशात टाकतात, परत सर्क्युलेशन मध्ये. तर SGLT2 इन्हिबिटर्स काय करतात, आता याच्यामध्ये दोन पंप आहे. SGLT1 पण आहे, सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण त्याला, SGLT1 पण आहे, आणि SGLT2 पण आहे. तर जे मार्केटमध्ये कोणते ड्रग अवेलेबल आहे, SGLT2 इन्हिबिटर अवेलेबल आहेत ना, एम्पाग्लिफ्लोझिन, येस. अपाग्लिफ्लोझिन. तर का, येस. ते काय आहे ते सांगतो, की जी पण शुगर रिअॅब्सॉर्ब होती 10% SGLT1 पंपनी होते, आणि 90% कोणत्या पंपने रिअॅब्सॉर्ब होती शुगर, SGLT2. मग आपण जर SGLT2 इन्हिबिटर यूज केले, तर ते इन्हिबिट झाल्यामुळं ग्लुकोज ट्युब्युल मधून परत सर्क्युलेशन मध्ये रिअॅब्सॉर्ब होणार नाही, आणि ग्लुकोज ही किडनी मधून इलिमिनेट होईल. त्यामुळं एम्पाग्लिफ्लोझिन, डॅपाग्लिफ्लोझिन जे ड्रग आपण यूज करतो, ते काय करतात, ते काय करतात, ग्लुकोजचं रिअब्सॉर्प्शन होऊ देत नाही किडनी थ्रू, आणि ग्लुकोजला इलिमिनेट करतात. आणि ग्लुकोज युरिन मधून इलिमिनेट झाल्यामुळं ब्लड शुगर लेवल कमी होते. पण त्याच्यामुळे जो साईड इफेक्ट येतो तो UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, कारण शुगर जास्त जाते. परत पॉलियुरिया पण होऊ शकतं पेशंटला, कारण ग्लुकोज बरोबर काय जाईल, वॉटर पण जाऊ शकतं. वॉटर. पेशंटला डिहायड्रेशन होऊ शकतं. ओके, येस. पेशंटला युग्लायसेमिक कीटोएसिडोसिस नावाची कन्सेप्ट आहे, तो पण होऊ शकतो. हे डिटेलमध्ये आपण SGLT2 इन्हिबिटर तेव्हा डिस्कस करू. तुम्हाला आता ऍटलिस्ट नावं माहित आहे. आणि बेसिकली हे ड्रग म्हणजे मेटफॉर्मिन बरोबर आपण प्रेफर्ड कोणत्या पेशंटमध्ये करतो ते तुम्हाला सांगतो, की मेटफॉर्मिन इज द ड्रग ऑफ चॉईस टाईप 2 डायबिटीज साठी. बस. पण ज्या पेशंटला कार्डिओव्हॅस्क्युलर कोमॉर्बिडिटी आहे, बरोबर आहे, आणि ज्या पेशंटला रिनल प्रॉब्लेम आहे, त्या पेशंटमध्ये आपण SGLT2 इन्हिबिटर, म्हणजे
प्रेफर करतो टू कंबाईन विथ मेटफॉर्मिन. दिस इज ॲज पर ADA गाईडलाईन्स, अमेरिकन डायबेटिक असोसिएशन अमेरिकन गाईडलाईन्स. तर त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा जो प्रोटेक्टिव्ह ऍक्शन आहे, रिनो प्रोटेक्टिव्ह आणि कार्डिओ प्रोटेक्टिव्ह, क्लिनिकल ट्रायल्स मध्ये ते रिनो प्रोटेक्टिव्ह त्याचं प्लिओट्रॉपिक इफेक्ट दिसून आलेला आहे, ऍडिशनल इफेक्ट म्हणतो आपण त्याला, आणि कार्डिओ प्रोटेक्टिव्ह. तर ह्या दोन इफेक्टमुळं ज्या पेशंटला रिनल आणि हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे आणि मेटफॉर्मिन बरोबर आपल्याला ड्रग कंबाईन करायचे आहे, अजून एक अँटी डायबेटिक, तर त्यासाठी आपण काय प्रेफर करतो? येस. SGLT2 इनहिबिटर. बरोबर आहे. ऑल्सो ऍडिशनली ते वेट लॉस पण करतात. ओके, वेट लॉस पण करतात. GLP-1 अॅनालॉग्स पण आपण यूज करू शकतो, पण GLP-1 अॅनालॉगचा ड्रॉबॅक आहे, आपल्याला ते कोणत्या रूटने यूज करावं लागतं? सबक्युटेनस. ओके, एक्झेनाटाईड नावाचं. एक्झेनाटाइड, ओके. तर अ, म्हणजे ते लिराग्लुटाइड, सेमाग्लुटाइड. ओके, लिराग्लुटाइड. आता सेमाग्लुटाइड ओरल फॉर्म्युलेशन मध्ये पण आलेला आहे. आता डे टू क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये किती यूज होतं ते मला माहित कॉस्टली, खूप खूप कॉस्टली. कॉस्टली आहे, खूप कॉस्टली. पण आता हा, मग ते आता ऍक्च्युली ओबेसिटीसाठी पण प्रमोट होतोय. GLP-1 अॅनालॉग्स ग्रुप जो आहे तो ऍज ए काय म्हणता येईल की ओबेसिटी मॅनेजमेंट मध्ये तो यूज होतो. 8 ते 10 एक किलो वजन कमी होऊन जातं. ओके. तर हे आलं SGLT2 इनिबिटर्स, ते कसं कार्य करतात, त्याची पॅथोफिजिओलॉजी कसं काय, ते सगळ्या गोष्टी आपण डायबिटीस मध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये याचा यूज पाहिलाच असेल, SGLT2 इनिबिटरचा पाहिलाय? येस. ओके. येस सर. ओके. एक्झेनाटाईडचा यूज पाहिलाय का? एक्झेनाटाइड हो पाहिलाय. मेट्रो सिटी मध्ये होतो यूज. येतो. ओके ओके. खूप कॉस्टली म्हणजे. आता जे नवीन ड्रग आले ते कॉस्टली असणार आहे. GLT-2 इनिबिटर कॉस्टली आहेत, त्यामुळं जर अंमलबजावणी. एक्झेनाटाइड आय थिंक JIP प्लस GLP-1 ॲगोनिस्ट आहे ना. GLP-1 GLP-1 आणि GIP वर पण ग्रुप GLP-1. आहे. आता इन्सुलिनोग्राफिक पॉलिपेप्टाइड वर त्याचे पण अॅनालॉग आहे ना ते एक्झेनाटाइड. एक्झेनाटाईड जो आहे तो GLP-1 अॅनालॉग आहे, हे मला म्हणजे मी जे वाचलं आहे ते. आता GIP विषयी मला माहित नाही, ते पाहावं लागेल. म्हणजे मे बी असू शकतं, कारण आता लिटरेचर मध्ये जे नवीन नवीन गोष्टी येत आहे त्याविषयी मला डिटेल माहित नाही, पण जे बुक्स मध्ये आहेत किंवा जे गाईडलाईन्स मध्ये आहेत तर GLP-1 अॅनालॉग आहेत. मी जे वाचलेलं आहे GLP-1. तर आता GIP-1 अॅनालॉग आहे का नाही ते माहित नाही, त्याविषयी पाहावं लागेल. पण GLP-1 अॅनालॉग आहे. तर डायबिटीज मध्ये आता काय की मोर दॅन 10 ग्रुप्स अवेलेबल आहे ट्रीटमेंटसाठी, पण जे मेट्रो सिटी सोडले तर खूप ठिकाणी स्टील मेटफॉर्मिन आणि पण आलेले. ग्लिमेपिराइडच यूज होतं. गाय एंडोक्रायनॉलॉजिस्ट मग DPP-4 इनिबिटर किंवा SGLT2 इनिबिटर ते यूज करतात. पण रुटीनली खूप सारे पेशंट मेटफॉर्मिन ग्लिमेपिराइड ह्या कॉम्बिनेशनवर अजून पण आहेत. ठीक आहे. पण आता कसं आहे की हे गाईडलाईन्स जे दिलेत ते काही ठिकाणी फॉलो होतात, काही ठिकाणी फॉलो होत नाही. ठीक. तर अमेरिकन डायबेटिक असोसिएशन गाईडलाईन्स. ओके. तर SGLT2 इनिबिटर विषयी आपण तेव्हा डिस्कस करूया ज्यावेळेस आपण आहे पाहूया. अजून काही प्रश्न होता का SGLT2 इनिबिटर विषयी? SGLT2 इनिबिटरचा काही क्वेश्चन, म्हणजे काय तुमचा क्वेरी काय नाही होता? सर. म्हणजे कसे ऍक्ट होतात तेच ना? हा सर. ओके ओके. आणि SGLT2 इनिबिटर यूज करण्यामागचं जे कारण आहे, SGLT1 का नाही करत? SGLT1 पण ग्लुकोजचं रिअब्सॉर्प्शन करतात किडनीमधून. ते ब्लॉक केलं तर ग्लुकोजचं इलिमिनेशन होऊ शकतं, पण ते फक्त 10% रिअब्सॉर्ब करतात. म्हणून जे पण अवेलेबल आहे ते SGLT2 इनिबिटर अवेलेबल आहे. ओके, ठीक आहे. चालेल. रिमेनिंग पार्ट आपण उद्या पाहूया, इंटेस्टाइनल रूट. त्याच्या आधीच एक पॉइंट आहे ते पण मी उद्या डिस्कस करेल. उद्या आपण राहिलेला एक्सप्रेशनचा पार्ट संपूया. एक्सप्रेशन संपल्यानंतर मग आपल्याला महत्वाचा पार्ट स्टार्ट करायचा आहे. आता हे पण कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी महत्वाचंच टॉपिक आहेत, पण ते फारच महत्वाचं आहे, फार्मेकोडायनेमिक. ठीक आहे. तर तुम्ही जितकं लेक्चर ऑनलाईन अटेंड करता तेवढं तुम्हाला
समजायला सोपं जाईल. तर उद्या आपण 10:15 घेऊया. रेकॉर्डिंग ओके उद्या मी पाठवतो. ओके सर. ओके. नोट्स ऑलरेडी मी पाठवलेल्या आहेत. ओके.